नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एमपीएससी मंत्र या प्लॅटफॉर्मवर. मी बालाजी सुरुणी, सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचा लेखक. आपण सिम्प्लिफाईडचं जे काही 42वा अंक आहे त्याच्यावर क्विक रिव्हिजन सेशन सुरू केलेलं आहे. त्याच्यातलं पहिलं लेक्चर आपलं झालेलं आहे. 4 टॉपिक आपण त्याच्यामध्ये बघितल्यात. राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी, अहवाल निर्देशांक आणि कृषी व पर्यावरण हे 4 घटक आपण बघितलेले आहेत. आता पुढचा आपला घटक आहे 5वा घटक, तो विज्ञान आणि तंत्रज्ञान. ठीक आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा असा हा घटक आहे. बऱ्याचदा विज्ञान व तंत्रज्ञान घडामोडीवरती तुम्हाला प्रश्न दिसतो प्रिलिम्सला. तर येणाऱ्या कंबाईनसाठी महत्वाचा घटक आहे. काही महत्वाच्या घडामोडी बघतोय आपण, शॉर्ट मध्ये घेतोय, पूर्णतः लाईन टू लाईन घेत नाहीये, कारण तुम्ही ऑलरेडी ते पुस्तक वाचलेलं आहे. तुमचं येणाऱ्या 14 जूनला जी परीक्षा आहे त्याच्यासाठी जे काही फास्ट रिव्हिजन व्हावं हाच याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. ठीक आहे, तर सुरुवात करूयात. पहिली न्यूज आपली आहे विशाखापट्टणम या ठिकाणी डेटा सेंटर प्रकल्पाचा शुभारंभ झालेला आहे. महत्वाची न्यूज आहे. गुगलचं डेटा सेंटर आहे हे. गुगल ही जी कंपनी आहे त्यांनी विशाखापट्टणम, आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम या ठिकाणी स्वतःचं एक डेटा सेंटर उभारलेलं आहे. ठीक आहे, कुठं उभारलं असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर क्लस्टर आहे. भारतातील सर्वात मोठी सिंगल फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे भारतामधली सर्वात मोठी FDI गुगलने केलेली आहे. कुठे सुरू झालेलं आहे? विशाखापट्टणम या ठिकाणी सुरू झालं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बायोनेस्ट इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे. कोणत्या ठिकाणी झालं? म्हैसूर, कर्नाटक या ठिकाणी झालेला आहे. केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था म्हैसूर या ठिकाणी आहे कर्नाटक मध्ये. त्या ठिकाणी बायोनेट इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे. त्याचा उद्देश काय आहे? प्रयोगशाळेतील संशोधनाला व्यावसायिक उत्पादनांमध्ये रूपांतरित करणे आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील स्टार्टअप्स जे काही आहेत त्यांना प्रोत्साहन देणं, हे बायोनेस्ट या इन्क्युबेशन सेंटरचं उद्दिष्ट आहे. बायोनेस्टचा लॉंग फॉर्म बघा, बायो इन्क्युबेटर्स नर्चरिंग एंटरप्रेन्योरशिप फॉर स्केलिंग टेक्नॉलॉजीज, असं त्याचं फुल फॉर्म आहे. त्याच्यानंतर एक न्यू कॅसल नावाचा एक आजार चर्चेत होता. तो युरोपमध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेला होता. युरोपमध्ये न्यू कॅसल नावाच्या आजाराचा वेगाने प्रसार झालेला आहे. कोणत्या देशात? युनायटेड किंगडम सह इतर देशामध्ये त्याचं फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला होता. UK सोबतच पोलंड या देशामध्ये सुद्धा त्याचा उद्रेक झालेला होता. न्यू कॅसल आजार कोणत्या भागात त्याचा उद्रेक झालेला होता असं विचारलं जाऊ शकतं. युरोपमध्ये, प्रामुख्याने UK आणि पोलंडमध्ये त्याचा प्रादुर्भाव झालेला होता. न्यू कॅसल आजाराबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर न्यू कॅसल नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी पहिल्यांदा त्याचा शोध लागलेला होता, म्हणून त्याला न्यू कॅसल आजार असं म्हटलं जातं. न्यू कॅसल शोध 1926 ला लागलेला आहे. इंडोनेशिया आणि जावा आणि इंग्लंडमधील न्यू कॅसल या भागामध्ये लागलेला होता. इंग्लंड मधलं न्यू कॅसल नावाचा भाग आहे, तिथं पहिल्यांदा शोध लागला. तसेच इंडोनेशियातील जावा बेट जो आहे त्या भागात देखील त्यावेळी शोध लागलेला होता. भारतामध्ये राणीखेत या नावाने हा आजार ओळखला जातो, कारण 1927 ला राणीखेत उत्तराखंड मधलं जे आहे त्या ठिकाणी हा पहिल्यांदा आजार सापडलेला होता. त्यामुळं भारतामध्ये न्यू कॅसल आजार हा राणीखेत या नावाने ओळखला जातो. त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट या कंपनीचं स्किल सेंटर जे आहे त्याची स्थापना झालेली आहे. ठिकाण विचारलं जाऊ शकतं. चंदीगड विद्यापीठामध्ये, पंजाबमधील मोहाली या ठिकाणी चंदीगड विद्यापीठ आहे, त्या ठिकाणी मायक्रोसॉफ्टचं स्किल सेंटर उभारण्यात आलेलं आहे. पहिली न्यूज आपण बघितली होती की डेटा सेंटर गुगलचं कुठं सुरू झालं? विशाखापट्टणम, आंध्र प्रदेशमध्ये. आता इथं मायक्रोसॉफ्टचं कुठं आहे स्किल सेंटर? ते चंदीगड विद्यापीठ, मोहाली, पंजाब या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. मायक्रोसॉफ्ट आणि चंदीगड विद्यापीठाचा हा संयुक्त उपक्रम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍडव्हान्टेज इंडिया नावाचा एक कार्यक्रम मायक्रोसॉफ्ट राबवत असतं भारतामध्ये. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की ऍडव्हान्टेज इंडिया नावाचा हा उपक्रम कोणत्या कंपनीद्वारे राबवला जातो? तर मायक्रोसॉफ्टद्वारे राबवला जातो. त्याद्वारे 2026 पर्यंत 20 लाख भारतीयांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स कौशल्य शिकवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. महत्वाचं आहे ऍडव्हान्टेज इंडिया हा उपक्रम कोणती कंपनी राबवते? मायक्रोसॉफ्ट.
आणि कशा संदर्भात आहे, 20 लाख भारतीयांना एआयचं कौशल्य प्राप्त करून देणं किंवा प्रशिक्षण त्याचं देणं हे उद्दिष्ट आहे. AI ओडीसी नावाची एक मोहीम देखील मायक्रोसॉफ्टद्वारे राबवली जाते भारतामध्ये. 1 लाख भारतीय सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना AI टूल्सचं मोफत प्रशिक्षण त्याच्या अंतर्गत देण्यात आलेलं आहे. कोल टू अमोनिया नायट्रेट प्रकल्प, भारत कोल गॅसिफिकेशन अँड केमिकल्स लिमिटेड आणि महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड यांनी एप्रिलमध्ये देशातील पहिला कोल टू अमोनिया नायट्रेट प्रकल्प उभारण्यासाठी करार केलेला आहे. जी काही जमीन आहे ती भाडे तत्वावर देण्यासाठी करार केलेला आहे. भारतातला पहिला कोल टू अमोनिया नायट्रेट म्हणजे कोळशापासून अमोनिया नायट्रेट बनवण्याचा प्रकल्प आहे. कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात येणार आहे? लखनपूर, ओडिशामधील झारसागुडा नावाचा जो जिल्हा आहे त्यामध्ये लखनपूर या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. लक्षात ठेवा, देशातला पहिला कोल टू अमोनिया नायट्रेट प्रकल्प ओडिशातील लखनपूर या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. क्युडेंगा नावाची एक लस सध्या चर्चेत होती. जपानने विकसित केलेली ही लस आहे. जपानची टाकेडा फार्मास्युटिकल्स या कंपनीने क्युडेंगा नावाची डेंग्यूवरील नवीन लस आहे त्यांनी विकसित केली. क्युडेंगा लस कशावर आहे? डेंगा या नावातच आहे, डेंग्यूवरील आहे ही लस. ठीक आहे. जपान मधली एक कंपनी आहे टाकेडा फार्मास्युटिकल्स, त्यांनी ती विकसित केली. लक्षात ठेवा. भारतात E20 पेट्रोलची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. भारतामध्ये जे काही पेट्रोलमध्ये इथेनॉलचं ब्लेंडिंग केलं जातं त्याला E20 म्हणतात. E20 म्हणण्याचं कारण म्हणजे 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल असतं म्हणून त्याला E20 म्हणतात. तर ते कधीपासून अधिकृतपणे सुरुवात झाली विचारलं जाऊ शकतं. 1 एप्रिल 2026. ठीक आहे. आपण याच्यामध्ये पहिलं सेशन जे घेतलं होतं, पहिलं लेक्चर जे घेतलं होतं त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स मध्ये आपण एक वाचलेलं होतं की 1 एप्रिल 2026 ला जे काही 2 फॅक्टर हे ऑथेंटिकेशन आहे ऑनलाईन फ्रॉड रोखण्यासाठी आरबीआयने सुरू केलेलं कंपल्सरी, ते सुद्धा 1 एप्रिल 2026 पासून केलेलं होतं. आता भारतामध्ये E20 पेट्रोलची अंमलबजावणी देखील 1 एप्रिल 2026 पासून अधिकृतपणे त्याची सुरुवात झालेली आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोल आहे E20. E20 म्हणजे 20% इथेनॉल असतं. भारताचं टार्गेट आहे की E100 पर्यंत करणं, म्हणजे जवळपास 100% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या वापरात आणणं हे भारताचं टार्गेट आहे. आता सध्या 20% पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळलं जातं म्हणून त्याला E20 असं म्हटलं जातं. ठीक आहे. तारीख विचारली जाऊ शकते. त्याच्यानंतर इथेनॉलची निर्मिती किंवा त्याची प्रक्रिया तुम्हाला सायन्स मध्ये वगैरे विचारली जाऊ शकते. फ्लेक्स फ्युअल म्हणजे काय ही कन्सेप्ट वगैरे आपण या डायग्रामच्या माध्यमातून तिथे दिलेली आहे. इथिल अल्कोहोल असं देखील इथेनॉलला म्हटलं जातं. राष्ट्रीय दंत चिकित्सा आयोगाची स्थापना झालेली आहे. नॅशनल डेंटल कमिशन असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. कशाची जागेत स्थापन झाली? डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया. डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया बरखास्त केलेली आहे आणि त्याच्या जागी नॅशनल डेंटल कमिशनची स्थापना करण्यात आलेली आहे. संजय तिवारी यांची पहिल्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली, हे एक लक्षात ठेवा. संजय तिवारी यांची डेंटल कमिशन ऑफ इंडिया किंवा नॅशनल डेंटल कमिशनच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. निष्क्रिय इच्छामरणाला मान्यता दिलेली आहे. ही न्यूज वाचलेली पण असेल. 11 मार्च 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाला, निष्क्रिय इच्छामरणाला मंजुरी दिली. कोणाला दिली? एक तरुण कोमामध्ये होता, हरीश नावाचा तरुण. तर त्या तरुणाला इच्छामरणाला मान्यता दिलेली आहे. 2013 मध्ये अपघातानंतर 100% क्वाड्रिप्लेजिक विकलांगतेसह व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये तो तरुण गेलेला होता. त्यामध्ये त्याचे बरे होण्याचे काहीही चान्सेस त्या ठिकाणी बरेच वर्ष दिसत नव्हते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने देशामध्ये पहिल्यांदाच निष्क्रिय इच्छामरणाला मंजुरी दिलेली आहे. भारतामध्ये निष्क्रिय इच्छामरणाला कायद्याने मान्यता आहे.
सक्रिय इच्छामरणाला मान्यता नाही. इच्छामरणासंदर्भात आतापर्यंत काय काय कुठल्या कुठल्या प्रकरणामध्ये काय काय निर्णय झाले याचा आपण व्यवस्थित एक इन्फोग्राफिक दिलेला आहे पुस्तकामध्ये. पण नाव वगैरे विचारलं जाऊ शकतं. कोण, हरीश राणा असं नाव आहे त्या व्यक्तीचं, हे लक्षात ठेवा. शाईन ऍपचं अनावरण केलेलं आहे. कोणी केलं? भारतीय रेल्वेने केलेलं आहे. शाईन ऍप काय आहे? शाईन ऍप सेक्शुअल हॅरेसमेंट इन्सिडेंट नोटिफिकेशन फॉर एम्पॉवरमेंट. सेक्शुअल हॅरेसमेंट संदर्भात आहे. महिला दिनी सुरू केलंय. महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारी नोंदवण्याची सुविधा देणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. शाईन ऍप कोणी विकसित केलं विचारलं जाऊ शकतं, तर रेल्वे मंत्रालयाने केलेला आहे. त्याचा उद्देश काय आहे? तर महिलांचा संबंधित आहे. महिलांवरती जे काही लैंगिक छळ होतात त्या तक्रारी नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देणं हे शाईन या ऍपचं उद्दिष्ट आहे. यापूर्वी अशाच प्रकारचं मेरी सहेली नावाचं देखील रेल्वेने सुरू केलेला उपक्रम होता. महिलांच्या सुरक्षेसंदर्भात हा उपक्रम आहे. रेल्वे पोलीस फोर्सद्वारे हा उपक्रम राबवला जात होता. ओशन थर्मल एनर्जी कन्व्हर्जन्स प्रकल्प, त्याचे पायाभरणी झालेली आहे. प्रकल्पाची उभारणी सुरू झालेली आहे. कोणत्या ठिकाणी झाली विचारलं जाऊ शकतं. लक्षद्वीपच्या कवरत्ती बेटावर जगातील पहिल्या ओशन थर्मल एनर्जी कन्व्हर्जन आधारित पिण्याचे पाणी आणि वीज निर्माण करणाऱ्या प्रकल्पाचं उभारणी सुरू झालेली आहे. पिण्याचे पाणी म्हणजे समुद्राचं जे काही खारट पाणी असतं ते त्याचं रूपांतर गोड्या पाण्यात करणं प्लस वीज निर्मिती करणं असे दोन उद्दिष्ट त्या प्रकल्पाअंतर्गत साधले जाणार आहेत. प्रकल्प कुठं आहे? लक्षद्वीपच्या कवरत्ती बेटावर आहे, हे लक्षात ठेवा. कोण उभारत आहे? तर चेन्नई या ठिकाणी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी आहे त्यांच्याद्वारे उभारलं जात आहे. ठीक आहे. पुढचा आहे चिलीने ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. चिली हा कुष्ठरोगाचे लेप्रसीचं निर्मूलन करणारा अमेरिका खंडातील पहिला देश ठरलेला आहे. चिली या देशाने कुष्ठरोगाचं निर्मूलन केलेलं आहे आणि अशी कामगिरी करणारा अमेरिका खंडातील पहिला देश ठरला. जगामध्ये जॉर्डनने पहिल्यांदा कुष्ठरोगाचं निर्मूलन केलं होतं. जॉर्डन नंतरचा हा जगातला दुसरा देश आहे. आतापर्यंत कुष्ठरोगाचं फक्त दोनच देशांनी निर्मूलन केलेलं आहे. एक आहे चिली आणि दुसरं आहे पहिलं जे आहे ते जॉर्डन आहे, दुसरं जे आहे आता चिली ठरलेलं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर स्कॉटलंडमध्ये वॉटर क्रिमेशनला मान्यता मिळालेली आहे. स्कॉटलंड हा जो देश आहे त्यामध्ये वॉटर क्रिमेशनला किंवा जल दहन या प्रक्रियेला मान्यता, कायदेशीर पर्याय म्हणून मान्यता त्या ठिकाणी मिळालेला आहे. अशी मान्यता मिळणारा स्कॉटलंड हा युनायटेड किंगडम मधील पहिला देश ठरलेला आहे. ठीक आहे. युके मधला हा पहिला देश ठरला. त्याला अल्कलाइन हायड्रोलिसिस असं देखील म्हटलं जातं. जलदहनला दुसरं नाव काय आहे? अल्कलाइन हायड्रोलिसिस. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं स्कॉटलंड या देशाने दिलेला आहे. वॉटर क्रिमेशन किंवा जलदहन किंवा अल्कलाइन हायड्रोलिसिस यापैकी कुठलाही शब्द प्रश्नामध्ये असू शकतो. तर याला स्कॉटलंडला मान्यता दिलेली आहे. HPV लसीकरण मोहिमेचा भारतामध्ये शुभारंभ झालेला आहे. HPV राजस्थानमधील अजमेर येथून 14 वर्षीय मुलींसाठी गर्भाशय मुखाचा जो कर्करोग रोग आहे त्याला सर्वायकल कॅन्सर असं म्हटलं जातं. तर त्याच्यावर उपचार करण्यासाठी HPV नावाची, त्याला प्रतिबंध करण्यासाठी HPV नावाची लस दिली जाते. HPV नावाचा जो व्हायरस आहे, ह्युमन पॉप्युलोमा व्हायरस, त्या व्हायरसमुळे हा कॅन्सर होत असतो. 14 वर्षीय मुलींसाठी दिला जात आहे ही लस, हे लक्षात ठेवा. सुरुवात कुठून झाली? राजस्थानमधील अजमेर या ठिकाणावरून झालेली आहे. लसीचं नाव काय? गार्डासिल 4 असं त्या लसीचं नाव आहे. आणि भारत हा HPV लसीकरण सुरू करणारा 161वा देश ठरलेला आहे. ठीक आहे. HPV म्हणजे काय याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असं त्याचं नाव आहे, फुल फॉर्म आहे. इतर सगळी माहिती आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. युविका कार्यक्रम हा इस्रोद्वारे राबवला जातो. इस्रो जी अंतराळ संस्था आहे भारताची, युविकाचा लॉंग फॉर्म काय? युवा विज्ञानी कार्यक्रम, युवा विज्ञानी कार्यक्रम असं त्या
युविकाचा आहे, लॉंग फॉर्म आहे कार्यक्रमाचा. युविका कार्यक्रम कोणती संस्था राबवते असं विचारलं जाऊ शकतं. तर इस्रो ही संस्था राबवते. त्याचं उद्दिष्ट काय? शालेय विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञानाची आवड निर्माण करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. 11 ते 22 मे 2026 दरम्यान ही जी आहे ती प्रस्तावित होती आणि आता ती पार पडलेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने महत्वाच्या आपल्या घडामोडी झालेल्या आहेत. जे काही सायन्स अँड टेकच्या आहेत त्याच्यातल्या संक्षिप्त घडामोडी बघूयात आपण. हॅफनियम ऑक्साईड मेमरिस्टर याचा विकास झालेला आहे. केम्ब्रिज विद्यापीठाच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी हॅफनियम ऑक्साईडचा एक प्रकार विकसित केलेला आहे. तो अत्यंत स्थिर आणि कमी ऊर्जेचा मेमरिस्टर म्हणून काम करतो. कोणी विकसित केलं? म्हणजे कोणी शोध लावलेला आहे? केम्ब्रिज विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. आयआयटी खरगपूरने विक्रम सोदी सेंटर फॉर एआय ड्रिव्हन मायनिंग सिस्टीमची सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, विक्रम सोदी सेंटर फॉर एआय ड्रिव्हन मायनिंग सिस्टीमची सुरुवात कोणी केली? तर आयआयटी खरगपूरने केलेली आहे. सरल नावाचा एक एआय प्लॅटफॉर्म सुरू झालेला आहे. कोणी सुरू केला? सरल एआय. अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन वैज्ञानिक संशोधन सोपे करण्यासाठी सरल एआय नावाचं एआय आधारित प्लॅटफॉर्म विकसित केलेलं आहे. सरल एआय हा प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने विकसित केला किंवा त्याचं उद्दिष्ट काय आहे असं विचारलं जाऊ शकतं. तर अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनने हे प्लॅटफॉर्म सुरू केलं. सरल एआय हे कशासाठी उपयुक्त आहे? तर वैज्ञानिक संशोधन सोपे करण्यासाठी विकसित करण्यात आलेलं आहे. म्हणजे वैज्ञानिक संशोधनासाठी हे टूल विकसित करण्यात आलेलं आहे किंवा प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर प्रिझम एसजी पोर्टल नावाचं एक नवीन पोर्टल अनावरण करण्यात आलेलं आहे. पोर्टल फॉर रेल रोड इन्स्पेक्शन अँड स्टेजस मॅनेजमेंट स्टील गर्डर्स असे त्याचं पूर्ण रूप आहे. याच्यावरून एक तुम्हाला गोष्ट समजली असेल, हे रेल रोड इन्स्पेक्शन संदर्भात आहे. म्हणजे जे काही रोड ओव्हर ब्रिज असतात आणि रेल्वे पुलाच्या कामांशी जोडलेल्या मंजुरी आणि तपासणी प्रक्रियेचं डिजिटायझेशन करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. म्हणजे प्रिझम एसजी हे जे पोर्टल आहे ते रेल्वे क्षेत्राशी संबंधात आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर युनायटेड किंगडम मध्ये तंबाखूवर बंदी घालण्यात आलेली आहे. ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सने टोबॅको अँड वेप्स बिल मंजूर केलेलं आहे. टोबॅको आणि वेप्स म्हणजे जे काही ई सिगारेट वगैरे असतो त्यातला प्रकार आहे. टोबॅको अँड वेप्स बिल मंजूर केलं. या कायद्यानुसार 2009 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या व्यक्तींना कायदेशीररित्या सिगारेट किंवा तंबाखूजन्य पदार्थ विकत घेता येणार नाहीत. ठीक आहे, 2009 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या व्यक्तींसाठी ही बंदी घातलेली आहे. कोणी घातली? युनायटेड किंगडमने घातलेली आहे. इंडोनेशियामध्ये सोशल मीडियावर बंदी घातली. इंडोनेशिया सरकारने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया आणि ठराविक डिजिटल प्लॅटफॉर्म्स वापरावर बंदी घालण्याचा नवीन नियम लागू केलेला आहे. आणि अशा प्रकारचा कायदा करणारा आग्नेय आशियातला पहिला देश ठरला. 2025 मध्ये डिसेंबर 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाने जगात पहिल्यांदा 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली. कोणी घातली पहिल्यांदा जगामध्ये? डिसेंबर 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाने घातलेली आहे. महत्वाचा मुद्दा आहे, विचारलं जाऊ शकतं यावरती. आणि आता मार्च मध्ये इंडोनेशियाने बंदी घातली आणि आग्नेय आशियातला पहिला देश ठरलेला आहे. युके मध्ये देखील मोबाईल फोनच्या वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. आताच आपण बघितलं होतं तंबाखूवर बंदी 2009 नंतर जन्मलेल्या लोकांसाठी. त्याच्यानंतर डेन्मार्क मधून HIV व सिफिलिसचं निर्मूलन झालेलं आहे. WHO ने डेन्मार्कला HIV आणि सिफिलिस या आजारांच्या मदर टू चाइल्ड ट्रान्समिशनचं यशस्वीपणे निर्मूलन करणारा देश म्हणून प्रमाणित केलेला आहे. आईपासून मुलांना जे काही होणारं जे ट्रान्समिशन आहे HIVचं त्याचं निर्मूलन केलेलं आहे. HIV सोबतच सिफिलिस नावाचा जो आजार आहे या दोन आजारांसाठी निर्मूलनाचं
प्रमाणपत्र डेन्मार्कला मिळालं. कोणी दिलेलं आहे? जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेलं आहे. आणि असं निर्मूलन करणारा डेन्मार्क हा युरोपियन युनियन मधला पहिला देश ठरलेला आहे. ठीक आहे. रेल पार्सल नावाचं एक ऍप्लिकेशन सुरू करण्यात आलेलं आहे. दक्षिण मध्य रेल्वेने हैदराबाद विभागाच्या माध्यमातून रेल पार्सल लॉजिस्टिक ऍप लॉन्च केलेलं आहे. कोणत्या विभागाने केलं? रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे विभागाने रेल पार्सल नावाचं ऍप सुरू केलेलं आहे. हैदराबाद विभाग हा पायलट प्रोजेक्ट सुरू करणारा भारतीय रेल्वेचा पहिला विभाग ठरलेला आहे. पार्सल लॉजिस्टिक ऍप आहे, लक्षात ठेवा. LIC ने सुद्धा स्वतःच माय LIC नावाचं एक ऍप सुरू केलेलं आहे. नवीन क्वांटम चाचणी सुविधा सुरू केलेली आहे. जागतिक क्वांटम दिन 14 एप्रिलला साजरा केला जातो. 14 एप्रिल 2026 ला जागतिक क्वांटम दिन साजरा केला जातो. त्या दिवशी आंध्र प्रदेशने अमरावती क्वांटम व्हॅली उपक्रमांतर्गत नवीन क्वांटम चाचणी सुविधा सुरू केलेली आहे. देशातील पहिली क्वांटम व्हॅली ही आंध्र प्रदेशमधील अमरावती या ठिकाणी सुरू होणार आहे. आणि त्याच ठिकाणी नवीन क्वांटम चाचणी सुविधा देखील आता सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. पारंपरिक वनौषधींमध्ये कर्करोगाशी लढा देण्याची क्षमता असल्याचं नागालँड विद्यापीठातील संशोधकांना आढळून आलेलं आहे. कोन्याक नागा या आदिवासी समुदायावर वापरले जाणारे जे काही पारंपरिक वनौषधी आहेत त्यामध्ये कर्करोगाशी लढा देण्याची मोठी क्षमता असल्याचं आढळून आलेलं आहे. कर्करोग म्हणजे कॅन्सरशी संदर्भात लढा देण्यासाठी मोठी त्या ठिकाणी क्षमता असल्याचं हे केलेलं आहे. मेघालयची स्टारलिंक इंडिया सोबत भागीदारी. मेघालय या सरकारनं दुर्गम आणि डोंगराळ भागात हायस्पीड इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी इलॉन मस्क यांच्या स्टारलिंक इंडिया सोबत करार केलेला आहे. स्टारलिंक प्रकल्प हा इलॉन मस्क यांचा जो काही स्पेसएक्स कंपनी आहे त्याद्वारे राबवली जाणारी एक उपक्रम आहे. त्याच्यामध्ये जे काही अंतराळमध्ये उपग्रह सोडले जातील त्या उपग्रहाच्या अंतर्गत दुर्गम भागामध्ये इंटरनेट सुविधा प्रोव्हाइड करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. स्टारलिंक सोबत एक महत्वाचं लक्षात ठेवा, महाराष्ट्र हे स्टारलिंक सोबत करार करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राने पहिल्यांदा स्टारलिंक सोबत करार केली देशामध्ये. त्याच्यानंतर आता मेघालयने देखील केलेली आहे. याचबरोबर गोवा आणि गुजरात या राज्याने देखील केली. फक्त एक लक्षात ठेवा, महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी स्टारलिंक प्रोजेक्ट सोबत भागीदारी केलेली आहे. बघा, महाराष्ट्र आणि गुजरात महाराष्ट्र पहिलं आहे, नोव्हेंबर 2025 मध्ये केलं, विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर गोव्याने जानेवारी 2026 मध्ये, गुजरातने फेब्रुवारी 2026 मध्ये आणि मेघालय आता एप्रिल 2026 मध्ये केलेलं आहे. स्टारलिंक सोबत भागीदारी करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. मायक्रोसॉफ्टने एक नवीन स्वतःचं AI मॉडेल सुरू केलेलं आहे, माई ट्रान्सक्राईब 1. मायक्रोसॉफ्टचा आहे. जागतिक स्तरावर उच्च अचूकता आणि बहुभाषिक समर्थनासह हे नवीन AI ट्रान्सक्रिप्शन मॉडेल सादर केलेलं आहे. कोणाचं आहे, कोणत्या कंपनीचं आहे AI मॉडेल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सध्या AI सध्या खूप ट्रेंडिंग आहे, त्याच्यामुळे महत्वाचे मॉडेल तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे, त्याच्यावर ते विचारलं जाऊ शकतं. कंपन्यावर ते कोणत्या कंपनी, आता रिसेंटली एक परीक्षा झाली त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं होतं ChatGPT बद्दल. ChatGPT कोणत्या कंपनीचा आहे? ओपन AI या कंपनीचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जेमिनाय तुम्ही वापरलेला असेल, जेमिनाय गुगलचा आहे. ठीक आहे. असे जे काही नवीन नवीन मॉडेल येतात त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. काही प्रमुख आपण AI चे टूल किंवा AI चे मॉडेल बघतोय. त्याच्यानंतर एक क्लॉड नावाचं AI टूल आहे, अँथ्रोपिक नावाची कंपनी आहे, त्यांनी क्लॉड हे नावाचं एक नवीन AI त्यांचं मॉडेल आहे, सध्या खूप चर्चेत आहे, त्याच्यावरती विचारलं जाऊ शकतो. त्याच्यानंतर को पायलट
हे मायक्रोसॉफ्टचं आहे. ठीक आहे, हे काही महत्वाचे मॉडेल आहेत. त्याच्यानंतर डीप सीक नावाची एक कंपनी आहे चायनाची, त्यांनी स्वतःचं डीप सीक नावाचं एक मॉडेल विकसित केलेलं आहे. सध्या एआय वर खूप एआय हा ट्रेंडिंग टॉपिक आहे, त्याच्यामुळे याच्यापैकी कशावरही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा जोड्या लावायला सेम अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. चॅट जीपीटी हे ओपन एआयचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जेमिनाय गुगलचा आहे. गुगलचा अजून एक आहे नोटबुक एलएम. ठीक आहे, नोटबुक एलएम हे सुद्धा गुगलचं मॉडेल आहे. जेमिनाय गुगलचं आहे. क्लॉड अँथ्रोपिक या कंपनीचं आहे. कोपायलट मायक्रोसॉफ्ट या कंपनीचा आहे. महत्वाचे आहेत, त्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर ड्युअल बँड इन्फ्रारेड सेंटरची घोषणा झालेली आहे. जपानने ही घोषणा केली. जगातील पहिलं ड्युअल बँड इन्फ्रारेड सेन्सर विकसित करण्यात आल्याची त्यांनी घोषणा केलेली आहे. महाराष्ट्र शासनाने वन स्टेट वन पोर्टल वन वेब ऍड्रेस महत्वाकांक्षी संकल्पना पुढे आणलेली आहे महाराष्ट्र राज्याने. हे लक्षात ठेवा. वन स्टेट वन पोर्टल वन वेब ऍड्रेस ही संकल्पना कोणत्या राज्याने पुढे आणली? महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे. त्या अंतर्गत महासारथी पोर्टलचे उद्घाटन किंवा लोकार्पण झालेलं आहे. महासारथी हे जे पोर्टल आहे कोणत्या राज्याचं आहे? महाराष्ट्र शासनाचं आहे. विविध शासकीय सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणं हे त्याचं उद्दिष्ट आहे महासारथीचं. काम ब्रेन रिपोजिटरी एक प्रमुख मानसिक विकारांवरील भारतातील पहिला डेटाबेस आहे. बेंगळुरू या ठिकाणी लॉन्च करण्यात आला. हे काय? काम ब्रेन रिपोजिटरी मानसिक विकारांवरील भारतातील पहिला डेटाबेस आहे. कुठे लॉन्च करण्यात आला? बेंगळुरू या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर ट्रू सायबर सखी डिजिटल सुरक्षा टूलकिट सुरू केलेलं आहे. कोणी सुरू केलं? राष्ट्रीय महिला आयोग प्लस ट्रू कॉलर. ठीक आहे, ट्रू कॉलर तुमच्यापैकी बरेच जण ऍप वापरत असतील. एखादा फोन आला तर तो कोणाचा आहे हे कळण्याचं, म्हणजे फोन येण्याच्या अगोदर तुमच्या स्क्रीनवर ते नाव हायलाइट होतं. तर नावातच आहे ट्रू, म्हणजे ट्रू कॉलरच्या मदतीने सुरू केलेला आहे. सायबर सखी, ट्रू सायबर सखी कोणाच्या मदतीनं? राष्ट्रीय महिला आयोगाच्या मदतीनं ते सुरू करण्यात आलेलं आहे. महिलांचं डिजिटल सुरक्षा टूलकिट हे लक्षात ठेवा. फक्त महत्वाचे तेवढे आपण घडामोडी घेऊयात. बाकीचं तुम्ही सगळं पुस्तक वाचलेलंच असतं, परीक्षेमध्ये तुम्हाला ते आठवेलच. गृह सुगम पोर्टल कोणी सुरू केलं? गृह सुगम नॅशनल हाऊसिंग बँकेनं सुरू केलेलं आहे. गृह सुगम गृहनिर्माण वित्त प्रणाली अधिक किफायतशीर आणि पारदर्शक करण्यासाठी हे पोर्टल सुरू केलेलं आहे. ठीक आहे, गृहनिर्माण वित्त प्रणालीशी संदर्भात आहे गृह सुगम पोर्टल. नॅशनल हाऊसिंग बँकेने ते सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर अभय नावाचा एक चॅटबॉट सुरू केलेला आहे. अभय चॅटबॉट म्हणजे काय असतं? तुम्ही समजा त्या एखाद्या कंपनीच्या वेबसाईटला भेट दिलेली असते, तिथं एक चॅटबॉट असतो. त्याला तुम्ही एखादा मेसेज केला की तो आर्टिफिशियली म्हणजे एआयचा वापर करून स्वतःच आन्सर देतात. ह्युमन वगैरे कोण नसतं तिथं तुम्हाला रिप्लाय देण्यासाठी. त्याला चॅटबॉट म्हटलं जातं. अभय नावाचा एक चॅटबॉट सुरू केलं. कोणी सुरू केलं? सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सीबीआयने सुरू केलेलं आहे. सीबीआयने अभय दिलं असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. अभय हा चॅटबॉट सुरू करण्यात आलेला आहे. म्हणजे सीबीआयने जारी केलेली नोटीस खरी आहे की बनावट आहे हे तपासण्यात नागरिकांना मदत करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिट त्याची पायाभरणी करण्यात आलेली आहे. 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटची कुठं करण्यात आली? भुवनेश्वर ओडिशा या ठिकाणी. 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिट भुवनेश्वर ओडिशा या ठिकाणी पायाभरणी त्याची करण्यात आलेली आहे. डिप्थेरिया आणि टिटॅनस लस लॉन्च केलेली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये स्वदेशी बनावटीची टिटॅनस म्हणजे त्याला धनुर्वात म्हटलं जातं आणि डिफ्थेरिया त्याला घटसर्प म्हटलं जातं त्याची लस लॉन्च केलेली आहे. कोणी विकसित केले? त्याचं लॉन्चिंग कुठं पार पडलं? कसौली या ठिकाणी पार पडलेलं आहे, हिमाचल प्रदेशमध्ये. आसाम सरकारने गुवाहाटी मेडिकल कॉलेजमधील स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये 500 कोटी रुपयांच्या प्रोटॉन थेरपी मशीन बसवण्यास मंजुरी दिलेली आहे. आसाम सरकारने प्रोटॉन थेरपी मशीन बसवण्याची मंजुरी दिली. कुठं बसवण्यात येणार आहे? गुवाहाटी मेडिकल कॉलेजमध्ये ते बसवण्यात येणार आहे. ठीक आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी तमिळनाडूतील मुट्टम किनाऱ्याजवळ स्वदेशी विकसित फ्लोटिंग लिडार बॉय सिस्टीम यशस्वी त्याची चाचणी केलेली आहे. कुठे केली? तामिळनाडूतील मुट्टम किनारा आहे त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. लिडार म्हणजे लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग असं त्याचा अर्थ होतो. ही जी संस्था आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी, तर त्याची मुख्यालय चेन्नई या ठिकाणी आहे. किनारपट्टीवरील मासेमारी करणाऱ्या समुदायांसाठी पॉंडिचेरी विद्यापीठाने ब्लू व्हॉइस नावाचं मोबाईल ऍप लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे. मासेमारी करणाऱ्या समुदायांसाठी ब्लू व्हॉइस ऍप कोणी लॉन्च केलं विचारलं जाऊ शकतं. पॉंडिचेरी विद्यापीठाने हे ऍप लॉन्च केलेलं आहे. अभेद्य हे हरियाणा पोलिसांनी ऍप लॉन्च केलं. त्याच्यानंतर मी हेल्थ ऍप केरळच्या आरोग्य विभागाने सुरू केलेला आहे. मी हेल्थ ऍप जवळच्या सरकारी आरोग्य सुविधांची माहिती मिळवण्यासाठी मी हेल्थ हे नावाचं ऍप कोणी विकसित केलं? तर केरळने केलेलं आहे, लक्षात ठेवा. जी स्पायडर रोबोट देखील केरळमध्ये त्याचं अनावरण करण्यात आलं. केरळमधील तिरुवनंतपुरम महानगरपालिकेने हे तैनात केलेलं आहे. स्वच्छ भारत मिशन शहरी अंतर्गत कालवे स्वच्छ करण्यासाठी AI रोबोटिक सिस्टीम आहे. ठीक आहे. जी स्पायडर हा रोबोट आहे. कोणी विकसित केला? केरळने, म्हणजे कोणी तैनात केला? केरळमधील तिरुवनंतपुरम या ठिकाणी तिरुवनंतपुरम महानगरपालिकेने तैनात केला. कशासाठी आहे ते? कालवे स्वच्छ करण्यासाठी AI रोबोटिक सिस्टीम आहे. ठीक आहे. कालवे स्वच्छ करण्यासाठी आहे, लक्षात ठेवा. IBMचं इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर, IBMने 5 मार्च 2026 रोजी बेंगळुरूमध्ये भारतातील पहिले इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर सुरू केलेलं आहे. IBM ही जागतिक टेक कंपनी आहे. त्यांनी बेंगळुरू या ठिकाणी देशातलं पहिलं इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर सुरू केलेलं आहे. आपण मायक्रोसॉफ्टचं बघितलंय. मायक्रोसॉफ्ट स्किल सेंटर कुठं सुरू करण्यात येणार आहे? मोहाली या ठिकाणी चंदीगड विद्यापीठामध्ये. त्याच्या आधी आपण पहिली न्यूज बघितली, परत रिपीट करतोय मी. गुगलचं डेटा सेंटर कुठं सुरू करण्यात येणार आहे? अमरावती विशाखापट्टणम या ठिकाणी. त्याच्यानंतर आता IBMचं इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर बेंगळुरू या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्याला नाव काय दिलंय? संगम इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर. 3 लाख वर्ष जुन्या घोड्याचा DNA सापडलेला आहे. कोणत्या ठिकाणी सापडला? जर्मनी या ठिकाणी सापडला. 3 लाख वर्ष जुना घोड्याचा DNA सापडलेला आहे. कुठं सापडला? कोणत्या देशात विचारलं जाऊ शकतं? तर जर्मनीमध्ये सापडलेला आहे. कर्नाटक कर्नाटकने सोशल मीडियावर बंदी घालण्याचा प्रस्ताव जाहीर केलेला आहे. कर्नाटकचा जेव्हा अर्थसंकल्प जाहीर झाला, त्या अर्थसंकल्पामध्ये कर्नाटक सरकारने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याची घोषणा केली आणि अशा प्रकारे औपचारिक घोषणा करणारं कर्नाटक हे देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. लागू झालेलं नाही, फक्त अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे. तुम्हाला प्रश्न आला तर देशातलं असं कुठलं पहिलं राज्य आहे जे 16 वर्षाच्या खालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याची औपचारिक घोषणा केली? तर कर्नाटक हे आहे, लक्षात ठेवा. हैदराबाद मधील तेलंगणा येथील AIG हॉस्पिटलमध्ये दक्षिण भारतातील पहिले आणि देशातलं दुसरं ZAP-X तंत्रज्ञान लॉन्च करण्यात आलेलं आहे. पहिलं नवी दिल्लीला आहे, आता हैदराबाद मध्ये लॉन्च करण्यात आलं.
दिव्यांग सहाय्यक पोर्टल कोणत्या राज्यांनी सुरू केलं? महाराष्ट्र या राज्याने सुरू केलेलं आहे. दिव्यांगासाठी भारताचं हे पहिलं एकात्मिक पोर्टल आहे. दिव्यांगासाठी भारतातलं पहिलं एकात्मिक पोर्टल कोणी सुरू केलं असं विचारलं जाऊ शकतं. महाराष्ट्राने सुरू केलेलं आहे. त्याचं नाव आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टल. सेंट्रल फॅसिलिटी फॉर रिकॉम्बिनंट सेल्स अँड सेन्सर्स नावाची एक संस्था स्थापन करण्यात आली. त्याचं उद्घाटन 28 फेब्रुवारी 2026 ला तिरुवनंतपुरम केरळ या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे, तिरुवनंतपुरम या ठिकाणी सेंटर फॅसिलिटी फॉर रिकॉम्बिनंट सेल्स अँड सेन्सर्स ची स्थापना झाली. राजमार्ग प्रवेश पोर्टल कोणी सुरू केलेलं आहे? राष्ट्रीय महामार्गालगतच्या सुविधांसाठी ना हरकत प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हे वेब पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर वन लाइनर विज्ञान व तंत्रज्ञान घडामोडी आहेत, त्या सुद्धा तुम्ही वाचून घेतलेल्या असतील अशी अपेक्षा आहे. ठीक आहे, एखादा प्रश्न तिथनं येऊ शकतो. आपला 5वा टॉपिक संपलेला आहे. 6वा टॉपिक आहे संरक्षण घडामोडीमध्ये. संरक्षण घडामोडीमध्ये जे काही प्रश्न विचारले जातात प्रामुख्याने सरावावरती आतापर्यंत भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. कोणत्या देशामध्ये कुठला सराव झाला, त्याच्यानंतर काही महत्वाच्या पाणबुड्या असतील, जहाज असतील, फायटर जेट असतील, त्याच्यावर देखील प्रश्न विचारलेला आहे. तर सुरुवात करूयात संरक्षण घडामोडीला. प्रज्ञा नावाची एक प्रणाली आहे, त्याचं अनावरण झालं. गृह मंत्रालयाकडे ती प्रणाली सुपूर्द करण्यात आलेली आहे. AI आधारित प्रगत सॅटेलाइट इमेजिंग प्रणाली आहे. DRDOने त्याचा विकास केला. प्रज्ञा काय आहे? AI आधारित प्रगत सॅटेलाइट इमेजिंग प्रणाली, लक्षात ठेवा. समुद्र साहस नौका नयन मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. भारतीय लष्कराच्या रेजिमेंट ऑफ आर्टिलरीच्या द्विशताब्दी वर्षापूर्ती सोहळ्याचा एक भाग म्हणून समुद्र साहस नावाची नौकानयन मोहीम सुरू करण्यात आली. मुंबईतील मार्वे या ठिकाणावरून सुरुवात झाली एप्रिल 2026 मध्ये. त्याच्यानंतर प्रहार नावाची लाईट मशीन गन आहे, ती भारतीय लष्कराला सुपूर्द केलेली आहे. प्रहार काय आहे विचारलं जाऊ शकतं. लाईट मशीन गन आहे, म्हणजे हलकी मशीन गन असं त्याला मराठीत म्हणू शकतो. कोणी विकसित केलं? अदानी डिफेन्स, अदानीची ही कंपनी आहे, त्यांनी प्रहार नावाची लाईट मशीन गन विकसित केलेलं आहे. ग्वाल्हेर या ठिकाणी हे भारतीय लष्कराला सुपूर्द केलं. पहिल्यांदा 2000 अशा गन व बंदुका देण्यात आलेल्या आहेत. रण संवाद नावाचा एक त्रिसेवा परिसंवाद पार पडला. रण संवाद, त्रिसेवा म्हणजे त्याच्यामध्ये भारतीय भूदल असेल, वायुदल असेल किंवा नौदल असेल, तिन्ही दलांचा समावेश असलेला हा संवाद होता. त्याला रण संवाद नाव दिलेलं आहे. पार पडली कुठं? एअरफोर्स ट्रेनिंग कमांड बेंगळुरू या ठिकाणी पार पडलेला आहे रण संवाद. जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स 2025 सप्टेंबर 2025 मध्ये लखनौ या ठिकाणी पार पडलेली होती. याचा उद्देश देखील तिन्ही दलातील समन्वय वाढवणे हाच होता. याच प्रकारे रणसंवाद जसं बेंगळुरूला पार पडलं, तसं तिन्ही दलाचा जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स जी आहे 2025 ती लखनौ या ठिकाणी पार पडलेली होती. लार्ज कॅव्हिटेशन टनेलची पायाभरणी झाली विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश या ठिकाणी. DRDOच्या नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेत त्याचा उभारणी झालेली आहे. 3 युद्धनौका नौदलाला सुपूर्द करण्यात आल्या. त्याच्यातलं हे INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS आग्रय या 3 युद्धनौका मार्च 2026 मध्ये एकाच दिवशी भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेल्या आहेत. कोणत्या आहेत त्या 3? दुनागिरी, संशोधक आणि आग्रय. त्याची वैशिष्ट्ये वगैरे दिलेली आहेत. आजकाल याच्यावरती अशा प्रकारच्या जे काही छोट्या मोठ्या युद्धनौका आहेत त्याच्यावरती काही प्रश्न विचारला जात नाही. महत्वाच्या पाणबुड्या असतील किंवा महत्वाच्या अत्यंत महत्वाचा प्रोजेक्ट असेल त्याच्यावरती प्रश्न येतात. INS आरिधमन ही पाणबुडी आहे. ठीक आहे, असं बरेचदा असे पण प्रश्न येतात की INS आरिधमन नक्की काय आहे? पाणबुडी आहे, रणगाडा आहे किंवा काय? म्हणजे हे
युद्धनौका आहे का पाणबुडी आहे किंवा इतर काही त्या ठिकाणी पर्याय तुम्हाला दिले जाऊ शकतात. त्यामुळे लक्षात ठेवा INS अरिदमन हे पाणबुडी आहे. विशाखापट्टणम या ठिकाणी नौदलात ती दाखल झाली. अरिहंत या श्रेणी अंतर्गत बांधण्यात आलेली ही पाणबुडी आहे. स्वदेशी बनावटीची तिसरी अण्वस्त्रवाहू पाणबुडी आहे. तिसरी आण्विक पाणबुडी आहे. पहिली अरिहंत, दुसरी अरिघात. ठीक आहे. अरिहंत 2016 मध्ये नौदलात सामील झालेली होती. INS अरिघात ऑगस्ट 2024 मध्ये नौदलात सामील झाली. आता INS अरिधमन ही पाणबुडी नौदलात दाखल झालेली आहे. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, तिन्ही पाणबुडीमध्ये सुरुवात त्याची अरी 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 असं होतं. म्हणजे याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की हे अरिहंत श्रेणीतील ज्या पाणबुड्या आहेत त्यांची सुरुवात अरी या 2 शब्दापासून होतीये. ठीक आहे. त्याच्यानंतर INS तारागिरी ही जी काही युद्धनौका आहे ती देखील नौदलात सामील झाली. ही सुद्धा विशाखापट्टणम या ठिकाणी सामील झालेली आहे नौदलामध्ये. स्टेल्थ फ्रिगेट आहे म्हणजे स्टेल्थ म्हणजे जे काही दुश्मनाचं जहाज असतं त्याच्या रडारावर ही न दिसणारी जी प्रणाली असते त्याला स्टेल्थ टेक्नॉलॉजी म्हटलं जातं. INS तारागिरी ही नौदलात सामील झाली. प्रोजेक्ट 17A अंतर्गत त्याचा विकास करण्यात आला. तारागिरी हे नाव गढवाल हिमालयातील डोंगर रांगेवरून देण्यात आलेलं आहे. उत्तराखंडमध्ये गढवाल हिमालय आहे, तेथील डोंगर रांगेवरून दिलेला आहे. यापूर्वी देखील तारागिरी नावाचं जहाज होतं कार्यरत. 13 मध्ये ते निवृत्त झालेलं आहे. हे महत्वाचा मुद्दा आहे. ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने मार्च 2026 मध्ये होर्मुझची समुद्रधुनी मार्ग भारताचा ऊर्जा पुरवठा सुरक्षित करण्यासाठी हे ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा राबवलेलं आहे. अतिशय महत्वाचं ऑपरेशन आहे. जे काही युद्ध चालवलं होतं इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये जे काही युद्ध चालू होतं त्या दरम्यान भारताची जी काही ऊर्जा पुरवठा आहे, भारताचा जवळपास जो काही तेल आयात आहे त्या होर्मुझच्या समुद्रधुनीतून मोठ्या प्रमाणावर आपण तेल आयात करत असतो. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात प्रभाव निर्माण झालेला होता. त्याच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा राबवलेला आहे. नावातच आहे ऊर्जा सुरक्षा, त्यामुळे लगेच तुम्हाला लक्षात राहील. ठीक आहे. भारतीय नौदलाचा सहभाग होता, म्हणजे नौदलाद्वारे हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं. ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणं हे महत्वाची मोहीम होती. यापूर्वी भारताने अशाच प्रकारचं ऑपरेशन संकल्प राबवलेलं होतं 2019 मध्ये. ओमानच्या आखातात व्यावसायिक जहाजांची सुरक्षा करणं हे त्याचं उद्दिष्ट होतं. ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्डियन ही जागतिक मोहीम देखील राबवण्यात आलेली होती. लाल समुद्रात किंवा तांबड्या समुद्रात हौती बंडखोराविरोधात ही मोहीम राबवण्यात आलेली होती. म्हणजे जसं ऊर्जा संकल्प ऑपरेशन जे आहे, ऊर्जा सुरक्षा जे ऑपरेशन आहे त्याच पद्धतीचे हे 2 ऑपरेशन होते. दुसरी एक सागरी मोहीम आहे IOS सागर मोहीम. इंडियन ओशन शिप सागर ही मोहीम आहे. दुसरी आवृत्ती त्याची 16 मार्चला सुरुवात झालेली आहे. सागर आणि महासागर या भारताच्या व्यापक सामरिक दृष्टिकोनात अंतर्गत सागरी सहकार्य वाढवणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियमचा सागरी सराव पार पडला कोची या ठिकाणी. ही जी संघटना आहे इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम, याचा सागरी सराव कुठं पार पडला? केरळमधील कोची या ठिकाणी पार पडलेला आहे. हिंदी महासागर क्षेत्रातील अपारंपरिक सागरी सुरक्षा आव्हानावर चर्चा करणं हे त्याचं उद्दिष्ट होतं. या संस्थेची स्थापना 2008 ला झालेली होती. त्या संस्थेचा सागरी सुरक्षा सराव कुठं पार पडला? कोची या ठिकाणी पार पडलेला आहे. त्याच्यानंतर डिफेन्स फोर्सेस विजन 2047 जारी करण्यात आलेला आहे. ठीक आहे. गृह मंत्रालयाकडून 4 डिजिटल टूल्सचं उद्घाटन करण्यात आलं. पहिला आहे हाऊस लिसिंग ब्लॉक
क्रिएटर वेब ऍप्लिकेशन, HLO मोबाईल ऍप्लिकेशन, सेल्फ एन्युमरेशन पोर्टल, सेन्सस मॅनेजमेंट अँड मॉनिटरिंग सिस्टीम पोर्टल हे जनगणनेसाठी 4 डिजिटल टूल विकसित करण्यात आलेलं होतं. त्याचं उद्घाटन आता झालेलं आहे. S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली भारत खरेदी करणार आहे. S-400 ज्याला भारतीय नाव सुदर्शन चक्र असं दिलेलं आहे. भारताने सुदर्शन चक्र म्हणून ओळखलं जातं. भारताने रशियाकडून ही प्रणाली ऑलरेडी खरेदी केलेली आहे. आता अतिरिक्त 5 स्क्वॉड्रन खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचा विकास कोणी केलं या प्रणालीचा? अल्माज अँटे नावाची कंपनी आहे, रशियन कंपनी, त्यांनी विकास केलेला आहे. ही प्रणाली भारतामध्ये आहे, त्यामुळे भारताने स्वतःचं नाव त्याला दिलंय सुदर्शन चक्र. ठीक आहे. जगातील सर्वात प्रगत मोबाईल पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र प्रणाली आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट कुशा अंतर्गत DRDO द्वारे विकसित होणारी प्रणाली 150 किलोमीटर ते 250 किलोमीटर आणि 350 किलोमीटरच्या रेंजमध्ये शत्रूचे विमाने आणि क्षेपणास्त्र पाडण्यास सक्षम असेल. याला भारताचे स्वदेशी S-400 म्हटलं जातं. म्हणजे या प्रकारची हवाई संरक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी भारताने प्रोजेक्ट कुशा नावाचा एक प्रकल्प सुरू केलेला आहे. त्याची रेंज असणार आहे 150 किलोमीटर, 250 किलोमीटर आणि 350 किलोमीटर. याला भारताचा स्वदेशी S-400 मानलं जातं. जम्मू काश्मीर पोलिसांनी स्नो लेपर्ड नावाचं पोलीस बटालियन सुरू केलेलं आहे. त्याला मराठीमध्ये हिम बिबट्या म्हणून देखील ओळखलं जातं. त्या प्राण्याला लडाख आणि हिमाचल प्रदेशचा राज्य प्राणी आहे. त्याच्यानंतर R-37M नावाचं जे क्षेपणास्त्र आहे, भारत रशियाकडून लांब पल्ल्याचा हवेतून मारा करणारे क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. R-37M हे क्षेपणास्त्र कोणत्या देशाचं आहे विचारलं जाऊ शकतं. रशियाचं आहे. भारत ते खरेदी करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पूर्वांचल एक्सप्रेसवेवर आपत्कालीन लँडिंगची चाचणी झालेली आहे. पूर्वांचल एक्सप्रेस हा उत्तर प्रदेशातील एक महामार्ग आहे. आपत्कालीन लँडिंग म्हणजे जे काही हवाई दलाची विमानं आहेत त्या महामार्गावर उतरण्याची चाचणी घेतलेली आहे. काही कारणास्तव युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि भारताची जी काही एअरफोर्स स्टेशनचं जी हवाई पट्टी त्या ठिकाणी खराब झालेली असेल तर आणीबाणीच्या काळामध्ये किंवा युद्ध काळामध्ये त्याचा वापर व्हावा यासाठी ही चाचणी झाली. कुठे झाली? उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात पूर्वांचल एक्सप्रेसवेवर ही चाचणी झालेली आहे. त्याच्यावरती कुठले कुठले विमान वापरण्यात आलं? सुखोई 30 MKI, मिराज 2000, जगवार यासारख्या लढाऊ विमानांनी टच अँड गो ऑपरेशन केलेलं आहे. म्हणजे तिथं लगेच लँड होणं, टच करणं आणि उड्डाण घेणं हे त्याला टच अँड गो ऑपरेशन म्हटलं जातं. ती चाचणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हेलिकॉप्टर देखील त्या सरावामध्ये सहभागी झालेले होते. त्याच्यानंतर जपानने शस्त्रास्त्रांच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. जपानचे पंतप्रधान साने ताकेइची यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने एप्रिल 2026 रोजी प्राणघातक शस्त्रांच्या निर्यातीवरील बंदी, प्रदीर्घ काळ त्या ठिकाणी बंदी होती, ती बंदी आता उठवलेली आहे. कोणत्या देशाने उठवली विचारलं जाऊ शकतं. जपानने उठवलेली आहे. साने ताकेइची या जपानच्या नव्याने नेमणूक झालेल्या पंतप्रधान आहेत. त्यांच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणत्या देशाचे आहेत? तर जपानच्या पंतप्रधान आहेत. प्रोजेक्ट संजीवनी, तेलंगणा सरकारने भारताचा पहिला पूर्णपणे एकात्मिक अपघात पश्चात ट्रॉमा केअर आणि हायवे रेस्क्यू प्रोटोकॉल म्हणून हा प्रकल्प सुरू केला. प्रोजेक्ट संजीवनी कोणत्या राज्याचा प्रकल्प आहे विचारलं जाऊ शकतं. तेलंगणाचा हा प्रकल्प आहे. ठीक आहे. रेडिओ सिक्कीम सुंदरी भारतीय लष्कराने सुरू केलेला आहे. रेडिओ सिक्कीम सुंदरी पूर्व सिक्कीम मधील दुर्गम सीमावर्ती भागातील कम्युनिटी रेडिओ सिस्टीम आहे, ती सुरू केलेली आहे. तेलंगणाने स्वतःला नक्षलमुक्त घोषित केलेला आहे. त्याच्यानंतर
भारतीय लष्कराकडून शौर्य स्क्वॉड्रन या विशेष ड्रोन युनिटची उभारणी सुरू करण्यात आलेली आहे. शौर्य स्क्वॉड्रन हे काय आहे? ड्रोन युनिट आहे. ठीक आहे, कोणी सुरू केलेलं आहे उभारणी त्याची? भारतीय लष्कराने त्याची उभारणी सुरू केलेली आहे. वायुबान प्रोजेक्ट वायुबान. भारतीय हवाई दलाने नुकतेच वायुबान या भारतातील पहिल्या हेलिकॉप्टर लॉन्च ड्रोन सिस्टीम प्रणालीची सुरुवात केलेली आहे. सध्या ड्रोनचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होतो. ही एक आधुनिक युद्ध प्रणाली म्हणून ओळखली जाते. जे काही आता इराणचं युद्ध असेल त्याच्यामध्ये किंवा युक्रेन रशियाचं युद्ध असेल, ड्रोनचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतोय. त्यामुळे भारताने सुद्धा स्वतःची एक प्रिपरेशन करण्यासाठी ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस देखील ड्रोनचा जे काही पाकिस्तानी ड्रोन आपल्याकडे आलेले होते त्याचा नायनाट भारतीय हवाई दलाने केलेला आहे किंवा भारतीय लष्कराने केलेला आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रोनचा वापर केलेला होता. ठीक आहे, तर त्यासाठी आता नवीन प्रोजेक्ट केंद्र सरकारने किंवा भारतीय लष्कराने सुरू केलेले आहेत. प्रोजेक्ट वायुबान हा त्यातलाच एक प्रकल्प आहे. भारतातील पहिला हेलिकॉप्टर मधून लॉन्च करता येणारा ड्रोन सिस्टीम प्रकल्प आहे. त्याची सुरुवात आता भारताने केलेली आहे. भारतीय हवाई दलाच्या नेतृत्वाखालील हा प्रकल्प आहे. सेजिल हे काय आहे असं विचारलं जाऊ शकतं. तर हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. कोणाचं आहे? तर इराणचं आहे. घन इंधनावर चालणारं हे इराणचं क्षेपणास्त्र आहे. साऊंडिंग रॉकेटचं प्रक्षेपण केलेलं आहे. धोलेराजवळ गुजरातच्या पहिल्या साऊंडिंग रॉकेटची यशस्वी चाचणी करण्यात आली. गुजरातमध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर स्वायत्त सागरी जहाज बांधणी आणि प्रणाली केंद्र सागरी डिफेन्स इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडने जुवालादिन्ने फिशिंग हार्बर म्हणजे आंध्र प्रदेशमधील नेल्लोर या ठिकाणी जगातील पहिल्या ऑटोनॉमस मेरीटाईम शिप बिल्डिंग अँड सिस्टीम सेंटरचं भूमिपूजन केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर INS त्रिकंद हे भारतीय नौदलाचं स्टेल्थ जहाज आहे. 58व्या मॉरिशस राष्ट्रीय दिन परेडमध्ये सहभागी झालेलं होतं. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं मार्च 2026 मध्ये 58व्या मॉरिशस राष्ट्रीय दिन परेडमध्ये कुठल्या भारतीय जहाजाने सहभाग घेतलेला होता? तर INS त्रिकंद या भारतीय जहाजाने त्या ठिकाणी सहभाग घेतलेला होता. इंडोनेशियाला भारताने ब्रह्मोसची विक्री केलेली आहे. त्या संदर्भातला करार केलेला आहे. यापूर्वी पहिल्यांदा फिलिपाईन्सला ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र दिलेलं होतं. ब्रह्मोस क्षेपणास्त्र स्वीकारणारा किंवा खरेदी करणारा फिलिपाईन्स हा पहिला देश ठरलेला होता. आता फिलिपाईन्स नंतर इंडोनेशिया हा जगातला दुसरा परदेशी ग्राहक ठरलेला आहे जो ब्रह्मोसचा खरेदी करणार आहे. त्यासाठी करार निश्चित करण्यात आलेला आहे. अवतार नावाच्या एका ड्रोनचं अनावरण करण्यात आलं मार्च 2025 मध्ये. कंपनी कोणती? एक्वा एअरएक्स ऑटोनॉमस सिस्टीम्स बेंगळुरू हा भारताचा पहिला व्यावसायिक उभयचर ड्रोन आहे. हवेत तसेच पाण्याखाली काम करण्यास डिझाईन केलेला आहे. त्याच्यामुळे भारताचा हा पहिला उभयचर ड्रोन आहे. त्याचं नाव आहे अवतार. लक्षात ठेवा. कंपनी विचारली जाऊ शकते. एक्वा एअरएक्स ऑटोनॉमस सिस्टीम बेंगळुरू या ठिकाणची ही कंपनी आहे. स्टील क्षेपणास्त्र चर्चेत होतं. संरक्षण मंत्रालयाने नौदलासाठी सरफेस टू एअर हे रशियन व्हर्टिकल लॉन्च स्टील क्षेपणास्त्रासाठी करार केलेला आहे. स्टील क्षेपणास्त्र रशियाचं आहे. नौदलासाठी खरेदी करणार आहे भारत. त्यासाठी रशियासोबत करार करण्यात आलेला आहे. स्काय स्टिंग क्षेपणास्त्र चर्चेत होतं. इस्रायलचं हे क्षेपणास्त्र आहे. बऱ्याचदा तुम्हाला क्षेपणास्त्राचं नाव दिलं जातं आणि कोणत्या देशाचं आहे असाच स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे कुठलं क्षेपणास्त्र कोणत्या देशाचं आहे एवढं जरी लक्षात ठेवलं तरी या ठिकाणी सफिशियंट आहे. रोबोट सैनिकाची तैनाती करण्यात येणार आहे. चीन आपल्या सीमा भागामध्ये स्वतःचे रोबोट तैनात करणार आहे. रोबोट सैनिक तैनात करत आहे. त्याच्या धर्तीवर भारतही हे आता स्वतःचा लवकरच रोबोट सैनिक तयार करणार आहे. नागपूरमधील मिहान या ठिकाणी नव्याने उभारण्यात येणार एक प्रकल्प त्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे त्या संबंधीचा. सय्यद 3G नावाचं एक क्षेपणास्त्र चर्चेत होतं. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स या नेव्हीने सय्यद 3G हवाई संरक्षण क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली आहे.
हे सुद्धा लक्षात ठेवा. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स ही जी संघटना आहे ती इराणची संघटना आहे, इराणच्या लष्करी संघटना आहेत. त्याचं नाव इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स असं आहे. त्यांनी सय्यद 3G नावाचं क्षेपणास्त्र विकसित केलेलं आहे. त्याच्यानंतर रेडिओ हायवे कम्युनिटी रेडिओ स्टेशनचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आसाम रायफल्सने मणिपूरच्या पल्लेल गॅरिसन मध्ये पल्लेल की वाणी या टॅगलाईनसह रेडिओ हायवे नावाचं एक कम्युनिटी रेडिओ स्टेशन सुरू केलेलं आहे. मणिपूरमध्ये करण्यात आलं, लक्षात ठेवा. आसाम रायफल्स या विभागाने केलेला आहे. नारित नावाचं एक AI टूल आहे. गुजरात पोलिसांनी नारित AI टूल सादर केलं. नारितचा फुल फॉर्म आहे नार्कोटिक्स अनालिसिस अँड रँक बेस्ड इन्व्हेस्टिगेशन टूल आहे. म्हणजे नार्कोटिक्स क्षेत्राशी संबंधित आहे नारित AI टूल. गुजरात पोलिसांचं AI टूल आहे, लक्षात ठेवा. शची नावाच्या जहाजाचं अनावरण करण्यात आलं गोवा शिपयार्ड या ठिकाणी. मालवण जहाज नौदलाकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. कोणी बांधलं? कोचिन शिपयार्ड लिमिटेडने बांधलेला आहे. अँटी सबमरीन वॉरफेअर सॅलो वॉटर क्राफ्ट आहे. अँटी सबमरीन म्हणजे पाणबुडी विरोधातील जहाज आहे. मालवण कोचिन शिपयार्ड यांनी नौदलाकडे हे जहाज सुपूर्द केलेलं आहे, मालवण जहाज. त्याच्यानंतर भारतीय पोलीस कर्तव्य मेळा 69वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळा नागपूर येथे आयोजित करण्यात आला. व्यावसायिक पोलीस कौशल्य, तपास तंत्र आणि आंतरदल समन्वय सुधारणे हा त्याचा उद्देश होता. अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा 2025-26 कुठे पार पडला? महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी पार पडलेला आहे. त्यानंतर काही वन लाईनर घडामोडी दिलेल्या आहेत. चर्चेतील लष्कर सराव महत्वाचा आहे. ठीक आहे. ब्रह्मास्त्र नावाचा सराव हा भारतीय लष्कराचा सराव आहे. एप्रिलमध्ये पार पडला. पोखरण फायरिंग रेंज राजस्थानमधील जैसलमेर जवळ हे ठिकाण आहे, त्या ठिकाणी हा सराव पार पडलेला आहे. AH-64 अपाचे हे अमेरिकन हेलिकॉप्टर आहे. भारताने अमेरिकेकडून खरेदी केलेलं हेलिकॉप्टर आहे. त्याचं यशस्वी प्रदर्शन त्या ठिकाणी करण्यात आलं. त्याला हवेतील रणगाडा म्हणून देखील ओळखलं जातं. त्याच्यानंतर डस्टलिक महत्वाचा आहे. भारत उझबेकिस्तान यांचा संयुक्त लष्कर सराव आहे डस्टलिक. उझबेकिस्तानमध्ये हा सराव पार पडला. सायक्लोन 4 हा सराव भारत इजिप्तमध्ये पार पडलेला आहे. द्वीपशक्ती हा त्रिदल सराव आहे. नौदल, हवाई दल आणि भूदल या तिन्ही दलांचा हा द्वीपशक्ती सराव आहे. अंदमान निकोबार मध्ये पार पडला. सी ड्रॅगन हा अमेरिकेच्या नेतृत्वाखालील बहुराष्ट्रीय सराव आहे. सी ड्रॅगन म्हणल्यावर तुम्हाला चायना वाटू शकतं, पण ते अमेरिकेच्या नेतृत्वाखालील हा सराव आहे. त्याच्यामध्ये भारताने देखील सहभाग घेतलेला होता. काकाडू हा बहुराष्ट्रीय नौदल सराव आहे. काकाडू काय? बहुराष्ट्रीय नौदल सराव आहे. ऑस्ट्रेलिया या ठिकाणी पार पडला. INS निलगिरी भारताने त्या ठिकाणी सरावात भाग घेण्यासाठी पाठवलेली होती. वज्रप्रहार महत्वाचा आहे. भारत अमेरिकेमध्ये हा संयुक्त लष्कर सराव पार पडला हिमाचल प्रदेशमध्ये. त्याच्यानंतर अमोघ ज्वाला हे भारतीय लष्कराची दक्षिण कमान त्यांनी आयोजन केलेलं होतं उत्तर प्रदेशमध्ये. लॅमितिये किंवा लामित्ये असं लक्षात ठेवा. भारत आणि सेशल्सचा हा उपक्रम आहे, सराव आहे. त्याचा अर्थ मैत्री होतो. क्रेओल नावाची जी भाषा सेशल्स मध्ये वापरली जाते त्या ठिकाणी त्याचा अर्थ लामित्येचा अर्थ होतो मैत्री. भारत आणि सेशल्स मध्ये हा सराव होतो. त्याच्यानंतर फ्रीडम शिल्ड हा अमेरिका आणि दक्षिण कोरियाचा सराव आहे, मार्च मध्ये पार पडलेला आहे. कोल्ड रिस्पॉन्स हा नाटो राष्ट्रांचा बहुराष्ट्रीय सराव आहे. कोल्ड रिस्पॉन्स उत्तर नॉर्वे आणि फिनलँड मध्ये पार पडलेला आहे. सागर कवच सागरी सुरक्षा केरळ आणि माहे किनारपट्टीवर पार पडला. संयुक्त कवच हा पुणेमध्ये पार पडलेला आहे. सागर कवच कुठं पार पडला? केरळ आणि माहे किनारपट्टीवर. संयुक्त कवच हा पुणे या ठिकाणी पार पडलेला आहे.
कल्लारी लिप संयुक्त सराव भारतीय वायुसेनेचे सदर्न एअर कमांडने आयोजित केलेलं होतं. लक्षद्वीप आणि मिनिकॉयला ते पार पडलेलं आहे. चर्चेतील ऑपरेशन, याच्यावरती प्रश्न बऱ्याचदा येऊ शकतो, म्हणजे आलेला आहे याच्यापूर्वी, आता पण येऊ शकतो. ऑपरेशन अपस्ट्रीम, वाडा नावाची जी संघटना आहे त्यांनी नवी दिल्ली येथे बुद्धिमत्ता आणि तपास परिषद आयोजित केली होती. या परिषदेत आशिया आणि ओशनिया ग्लोबल अँटी डोपिंग इंटेलिजन्स इन्व्हेस्टिगेशन नेटवर्कच्या विस्तार टप्प्याअंतर्गत या ऑपरेशनच्या यशाचा आढावा घेतलेला आहे. म्हणजे डोपिंग संदर्भात हे ऑपरेशन आहे, ऑपरेशन अपस्ट्रीम. ऑपरेशन थंडर, वन्यजीवांची तस्करी विरोधी ऑपरेशन आहे. इंटरपोल आणि जागतिक सीमाशुल्क संघटनेद्वारे दरवर्षी त्याचं आयोजन केलं जातं, ऑपरेशन थंडर. त्याच्यानंतर गजब लिल हक, ऑपरेशन गजब लिल हक. आता पाकिस्तानने जे काही पाकिस्तानच्या अनेक सीमा चौक्यावर अफगाण तालिबानने जे काही हल्ले केलेले होते त्याला उत्तर म्हणून पाकिस्तानने ही मोहीम सुरू केलेली होती. म्हणजे पाकिस्तानने अफगाणचे जे काही तालिबान आहेत त्यांना लक्ष्य करण्यासाठी राबवलेलं हे ऑपरेशन होतं, ऑपरेशन गजब लिल हक. ऑपरेशन सागर बंधू राबवलेलं आहे. कोणी राबवलं? भारतीय लष्कराने हे ऑपरेशन राबवलेलं आहे. या अंतर्गत श्रीलंकेत एक मोठा पूल प्रकल्प सुरू करण्यात आला. दितवाह नावाचं चक्रीवादळ आलेलं होतं, त्याच्यामध्ये श्रीलंकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालेलं होतं. ऑपरेशन सागर बंधू त्या ठिकाणी सुरू केलेलं होतं भारताने श्रीलंकेला मानवतावादी मदत करण्यासाठी. दितवाह या चक्रीवादळामुळे नुकसान झालेलं होतं श्रीलंकेमध्ये, त्याला मदत करण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सागर बंधू राबवलेलं होतं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ऑपरेशन जेरिको, मिझोराम मध्ये अंमली पदार्थाच्या तस्करीला आळा घालण्यासाठी राज्य पोलिसांच्या वतीने ऑपरेशन जेरिको राबवलेलं होतं. कोणी राबवलं? मिझोरामने राबवलेलं आहे. ऑपरेशन क्रॅकडाऊन, तेलंगणा पोलिसांनी सायबर गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी राबवलेलं आहे. ऑपरेशन क्लीन सी हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवलेलं होतं. जे काही अनधिकृत मासेमारी आहे त्यांच्या विरोधात महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसाय विभागाने ऑपरेशन क्लीन सी राबवलेलं होतं. त्याच्यानंतर ऑपरेशन दहाबू ब्लिट्झ, महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबई विमानतळावर ऑपरेशन दहाबू ब्लिट्झ हे केलेलं होतं. म्हणजे हे ऑपरेशन राबवलेलं होतं आणि सोने तस्करी विरोधात हे ऑपरेशन होतं. ऑपरेशन हिमसेतू, भारतीय लष्कराने ऑपरेशन हिमसेतू अंतर्गत उत्तर सिक्कीम मध्ये अडकलेल्या पर्यटकांची सुटका केलेली आहे हिमसेतू अंतर्गत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला जो काही संरक्षण घडामोडी आहे तो टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. पुढचा आपला टॉपिक अंतरिक्ष घडामोडी आहे. तर अंतरिक्ष घडामोडीमधील काही महत्वाच्या घडामोडी बघूया. पहिलीच न्यूज अत्यंत महत्वाची आहे, खूप विक्रम या ठिकाणी या मोहिमेने केलेला आहे. आर्टेमिस 2 नावाची एक अमेरिकेने, जी काही अंतराळ संस्था आहे अमेरिकेची, नासाने, त्यांनी ही मोहीम राबवलेली होती. कधी प्रक्षेपण झालं? 1 एप्रिल 2026 ला. नासाची ही चंद्र मोहीम आहे. केनेडी स्पेस सेंटर फ्लोरिडा येथून त्याचं अनावरण झालेलं होतं. स्पेस लॉन्च सिस्टीम हे रॉकेट वापरलं. ओरियन नावाचं क्रू कॅप्सूल होतं, त्याच्या अंतर्गत 4 अंतराळवीर अंतराळात गेलेले होते. चंद्र मोहीम होती, पण चंद्रावर ते यान उतरलेलं नाही. चंद्राच्या कक्षेत जाऊन चंद्राच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न या मोहिमेअंतर्गत झालेला आहे. आर्टेमिस 3 या मोहिमेअंतर्गत चंद्रावर मानव उतरवण्याचा उद्दिष्ट नासाचा आहे. त्याची एक पूर्व चाचणी म्हणून हे ऑपरेशन केलेलं होतं. त्याच्यामध्ये सहभागी झालेले अंतराळवीर महत्वाचे आहेत. रीड वाईसमन, विक्टर ग्लोवर, क्रिस्टिना कोच, जेरेमी हन्सन हे कॅनेडियन आहेत, बाकी सगळेचे अमेरिकन आहेत, 3 जे आहेत ते. ही मोहीम चंद्रावर लँडिंग न करता सुमारे 7400 किलोमीटर उंचीवरून चंद्राला प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर परत आलेली आहे. 50 वर्षानंतर मानवाला चंद्राच्या कक्षेत नेणारी ही पहिलीच मोहीम होती. अपोलो मोहीम, ज्या अंतर्गत मानव चंद्रावर पोहोचलेला होता, त्याच्यानंतर ही मोहीम आता राबवण्यात आलेली आहे. ओरियन हे अंतराळयान होतं, लक्षात ठेवा. या मोहिमेत
जो काही विक्रम झालेला आहे तो पृथ्वीपासून सर्वाधिक अंतराचा म्हणजे सुमारे 4,01,71 किलोमीटरचा विक्रम मोडीत काढलेला आहे. अपोलो 13ने यापूर्वी हा विक्रम प्रस्थापित केलेला होता. पृथ्वीपासून सर्वात लांब जाण्याचा मानवाला घेऊन पृथ्वीपासून सर्वात लांब जाण्याचा विक्रम या आर्टेमिस 2 मोहिमेने केलेला आहे. क्रिस्टिना कोच संदर्भात महत्वाच्या बातम्या आहेत. चंद्राभोवती प्रवास करणाऱ्या जगातील पहिल्या महिला अंतराळवीर ठरलेल्या आहेत क्रिस्टिना कोच. मिशन स्पेशलिस्ट म्हणून सहभागी झालेला होता. यापूर्वीच त्यांच्या नावावर महिलाद्वारे सलग सर्वात जास्त काळ म्हणजे 328 दिवस अंतराळात राहण्याचा विक्रम देखील त्यांच्या नावावर आहे. आता त्यांनी कुठला विक्रम केलाय? चंद्राभोवती प्रवास करणाऱ्या जगातील पहिल्या महिला अंतराळवीर ठरलेल्या आहेत. त्याच्यानंतर व्हिक्टर ग्लोवर हे लो अर्थ ऑर्बिटच्या पलीकडे प्रवास करणारे पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती ठरलेले आहेत. जेरेमी हॅन्सन हे कॅनडाचे अंतराळवीर असून चंद्राच्या कक्षेत प्रवास करणारे अमेरिकेबाहेरील पहिले व्यक्ती ठरलेले आहेत. ठीक आहे, चंद्राच्या कक्षेत प्रवास करणारे अमेरिकेत बाहेरील पहिले व्यक्ती आहेत जेरेमी हॅन्सन. ते कुठले आहेत? कॅनडाचे आहेत. आणि हे एक लक्षात ठेवा, चंद्राच्या भोवती प्रवास करणाऱ्या पहिल्या जगातील महिला क्रिस्टिना कोच ठरलेल्या आहेत. त्याची बेसिक माहिती आपण दिलेली आहे, ती वाचून घ्या एकदा. मिशन मित्रा कोणी सुरू केलं? इस्रोने सुरू केलेलं आहे मिशन मित्रा. गगनयान आणि भविष्यातील चंद्र मंगळ मोहिमांच्या तयारीसाठी हे सुरू झालं. कुठं झालेलं आहे? लडाख मधील 3,500 मीटर उंचीवर मिशन मित्रा अंतर्गत अंतराळवीराच्या शारीरिक आणि मानसिक मर्यादांचा अभ्यास त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. लडाख मध्ये एक असा प्रदेश आहे ज्या ठिकाणी जे परग्रहावर परिस्थिती असते त्याप्रमाणे परिस्थिती लडाख मध्ये आढळते. तर त्या ठिकाणी जे काही गगनयान मिशन राबवण्यात येणार आहे भविष्यामध्ये किंवा इतर चंद्र मोहिमा असतील किंवा मंगळ मोहिमा असतील, त्या ठिकाणी अंतराळवीराच्या शारीरिक आणि मानसिक मर्यादांचा अभ्यास करण्यासाठी मिशन मित्रा हे कोणी सुरू केलं किंवा राबवलं? इस्रोने राबवलेलं आहे. त्याच्यानंतर अग्नाइट रॉकेटची चाचणी घेतलेली आहे. कोणी घेतली? चेन्नई या ठिकाणी एक स्पेस स्टार्टअप कंपनी आहे अग्निकुल कॉस्मॉस या कंपनीने त्यांच्या अग्नाइट नावाच्या जगातील पहिल्या आणि सर्वात मोठ्या 3D प्रिंटेड रॉकेट बुस्टर इंजिनची चाचणी घेतली. ठीक आहे, हे अग्नाइट हे रॉकेटचं इंजिन आहे. 3D प्रिंटेड रॉकेट बुस्टर इंजिन आहे, हे लक्षात घ्या. रॉकेट नाही, रॉकेटचं इंजिन आहे, त्याची चाचणी घेतलेली आहे. चेन्नई या ठिकाणी चाचणी घेतली. कोणत्या कंपनीने घेतली विचारलं जाऊ शकतं. अग्निकुल कॉस्मॉस या कंपनीने घेतलेलं आहे. त्याच्यानंतर व्हॅन ॲलन प्रोब नावाचा एक उपग्रह आहे, त्याच्या संदर्भात न्यूज आहे. नासाचा हा उपग्रह आहे व्हॅन ॲलन प्रोब ए. 600 किलो वजनाचा उपग्रह मार्च 2026 मध्ये त्याच्या प्रक्षेपणाच्या 14 वर्षानंतर पृथ्वीच्या वातावरणात परतला आणि पॅसिफिक महासागरामध्ये तो नष्ट झालेला आहे. 2012 मध्ये तो पाठवण्यात आलेला होता. व्हॅन ॲलन प्रोब ए आणि प्रोब बी असे 2 उपग्रह त्या ठिकाणी प्रक्षेपित करण्यात आलेले होते. VKSat-1 हा मिनी सॅटेलाइट, त्याबद्दल बघूयात. फेब्रुवारी 2026 मध्ये स्थितांबरामध्ये 22 किलोमीटर उंचीवर हा पोहोचलेला आहे. विकोसॅट किंवा विकेसॅट असं त्याचं नाव आहे. तमिळनाडूच्या शिवगंगाई जिल्ह्यातील अरियाकुडी शासकीय उच्च माध्यमिक शाळेतील 11वीच्या विद्यार्थ्यांनी हा तयार केलेला आहे. तमिळनाडूमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेला हा उपग्रह आहे. तो बलूनच्या माध्यमातून अवकाशात प्रक्षेपित करण्यात आलेला होता. हेलियम बलूनचा वापर करून तो अवकाशात पाठवण्यात आलेला होता. त्याच्यानंतर न्यू ग्लेन NG3 मिशन, ब्लू ओरिजिनचं हे मिशन आहे. एप्रिल 2026 रोजी फ्लोरिडातील केप कॅनव्हेरल स्पेसपोर्ट स्टेशन मधून प्रक्षेपित करण्यात आलं. ठीक आहे, न्यू ग्लेन NG3 मिशन कोणाचं आहे? ब्लू ओरिजिनचं हे मिशन आहे. इस्रोच्या स्मरणार्थ 2 विशेष टपालांचं अनावरण करण्यात आलं.
दुसरी एकात्मिक एअरड्रॉप चाचणी घेण्यात आली. कोणी घेतली? इस्रोने घेतली. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा या ठिकाणी घेतलेली आहे. गगनयान मोहिमेसाठी ही महत्वाची मोहीम आहे. एकात्मिक एअरड्रॉप चाचणी घेतली, ही दुसरी आवृत्ती होती. पहिली आवृत्ती याच्यापूर्वी पार पडलेली आहे. पहिली एकात्मिक एअरड्रॉप चाचणी ऑगस्ट 2025 मध्ये श्रीहरिकोटा या ठिकाणीच घेतलेली होती. आता शनी या ग्रहाला नवीन 11 ग्रहांची, उपग्रहांची किंवा चंद्रांची पुष्टी झालेली आहे. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेच्या मायनर प्लॅनेट सेंटरने मार्च 2026 मध्ये शनी ग्रहांच्या 11 नवीन चंद्रांची किंवा मूनची पुष्टी केलेली आहे. आता त्याची संख्या किती झाली? 285 झालेली आहे. सूर्यमालेतील सर्वाधिक मान्यताप्राप्त ग्रह म्हणून शनीने आपले अव्वल स्थान कायम ठेवलेले आहे. म्हणजे शनी या ग्रहाला सर्वाधिक चंद्र आहेत. किती? 285 संख्या झाली. आता नवीन 11 सापडलेले आहेत, त्याच्यामुळे 285 झालेली आहेत. IRNSS-1F या उपग्रहाचं जे काही 10 वर्षाची लाईफ होती ती पूर्ण झालेली आहे. प्रोबा 3 नावाचं एक मिशन इस्रोने प्रक्षेपित केलेलं होतं. त्या यानाशी संपर्क तुटलेला आहे. प्रोबा 3 युरोपियन स्पेस एजन्सीने हे यान प्रक्षेपित केलं होतं. इस्रोच्या मदतीनं ते प्रक्षेपित झालेलं होतं. कोणाचं मिशन आहे? प्रोबा 3 युरोपियन स्पेस एजन्सीचा आहे. ठीक आहे. 2 अंतराळ यानांपैकी एकाचा संपर्क त्या ठिकाणी गमावलेला आहे. कुठून प्रक्षेपित झालेलं होतं? श्रीहरिकोटा या ठिकाणी 5 डिसेंबर 2024 त्याचं प्रक्षेपण झालेलं होतं. प्रोबा 3 कोणाचं मिशन आहे? युरोपियन स्पेस एजन्सीचं मिशन आहे. सेलेस्ट इन ऑर्बिट डेमॉन्स्ट्रेशन मिशन युरोपियन स्पेस एजन्सीचं मिशन आहे. न्यूझीलंड मधील महिया येथील रॉकेट लॅब लॉन्च कॉम्प्लेक्स मधून इलेक्ट्रॉन रॉकेटद्वारे सेलेस्ट इन ऑर्बिट डेमॉन्स्ट्रेशन मिशनचे पहिले 2 उपग्रह प्रक्षेपित केलेले आहेत. सेलेस्ट इन ऑर्बिट डेमॉन्स्ट्रेशन मिशन युरोपियन स्पेस एजन्सीचा आहे. आकाशा 300 3D प्रिंटर केरळमधील स्पेस टाइम 4D प्रिंटिंग सोल्युशन्सने इस्रोच्या लिक्विड प्रोपोर्शनल सिस्टीम सेंटर वलियामाला येथे हे प्रिंटर सुपूर्द केलेलं आहे. आकाशा 300 3D प्रिंटर कोणी विकसित केलं? केरळमधील स्पेस टाइम 4D प्रिंटिंग सोल्युशन आहे, त्या कंपनीने विकसित केलेलं आहे. क्रायोजेनिक इंजिन ची यशस्वी चाचणी झाली. गगनयान मोहिमेसाठी जे काही LVM-3 नावाचं प्रक्षेपक वापरण्यात येणार आहे, त्या ठिकाणी या इंजिनचा वापर करण्यात येणार आहे. अशा प्रकारे स्पेस घडामोडी, ज्या काही अंतरिक्ष घडामोडी आहेत त्या संपलेल्या आहेत. एखादा प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याच्यात दिसू शकतो. पुढचा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे, प्रमुख नेमणुका. यावरती नक्की तुम्हाला एखादा प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये दिसणार आहे. प्रमुख नेमणुकामध्ये जे काही महत्वाच्या नेमणुका झालेल्या आहेत मार्च एप्रिल मध्ये त्या बघूयात आपण. बालेंद्र शाह किंवा बालेन शाह असं म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरलेले आहेत. नेपाळच्या इतिहासातील जे काही जनजी तरुणांचं त्या ठिकाणी आंदोलन झालेलं होतं, त्यानंतर तिथं सत्ता पालट झालेलं होतं. त्यानंतर 35 वर्षीय बालेंद्र किंवा बालेन शाह यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी नेमणूक झालेली आहे. सध्याचे जगातील सर्वात तरुण राष्ट्रप्रमुख ठरलेले आहेत. कुठल्या देशाचे आहेत? नेपाळचे पंतप्रधान ठरलेले आहेत. ठीक आहे. त्यांनी KP शर्मा ओली यांचा पराभव केला. राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी ही समिती आहे. काठमांडूचे महापौर म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. पेशाने ते प्रसिद्ध रॅपर आणि स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत. ही काही महत्वाची माहिती त्यांच्याबद्दल आहे. तो लाम यांची व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षपदी नेमणूक झालेली आहे. नेमणुकांचा जर विचार केला, मागच्या 4-5 प्रश्नपत्रिका जर बघितल्या, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी किंवा पंतप्रधानपदी जर नेमणूक एखाद्या व्यक्तीची झालेली असेल तर त्यावर प्रश्न वाढलेले आहेत. म्हणजे आतापर्यंत जे काही नेमणुकावरती प्रश्न आलेले आहेत ते अशाच पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी आलेले आहेत. आता व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षपदी एप्रिलमध्ये तो लाम यांची नेमणूक झालेली आहे. कम्युनिस्ट पक्षाचे ते नेते होते. अश्विनी भिडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नेमणूक झाली. म्हणजे मुंबईची जी काही
ग्रेटर मुंबई महानगरपालिका आहे किंवा बृहन्मुंबई महानगरपालिका आहे त्याच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नेमणूक झाली आणि पहिल्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत. 1995च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. मुंबईची मेट्रो वुमन म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं, अश्विनी भिडे. नाबिल फाईम यांची अरब लीगच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. अरब लीग नावाची जी संघटना आहे त्याच्या प्रमुखपदी कोणाची नेमणूक झाली? नाबिल फाईम यांची झालेली आहे. इजिप्तचे माजी परराष्ट्र मंत्री आहेत. अरब लीगची स्थापना 45 ला झाली. कैरो इजिप्त या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे आणि इजिप्तच्याच परराष्ट्र मंत्र्यांची नेमणूक आता त्या लीगच्या अध्यक्षपदी झालेली आहे. मिन आंग हाईंग यांची म्यानमारच्या अध्यक्षपदी त्यांनी निवडणूक लढवलेली आहे किंवा जिंकलेली आहे. म्यानमारचे लष्कर प्रमुख होते ते मिन आंग हाईंग यांची म्यानमारच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेली आहे. भारताचं शेजारी राष्ट्र आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा. साध्वी निरंजन ज्योती यांची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. साध्वी निरंजन ज्योती. हंसराज अहिर हे यापूर्वी अध्यक्ष होते, त्यांची जागा आता साध्वी निरंजन ज्योती यांनी घेतलेली आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक झाली. त्याच्यानंतर पेरियार सामी कुमारन यांची युनायटेड किंगडम मध्ये भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नेमणूक झालेली आहे. UK मधील भारताचे पुढचे हाय कमिशनर म्हणून पेरियार सामी कुमारन यांची नेमणूक झाली. उत्तर कोरियामध्ये निवडणूक पार पडलेली आहे. त्याच्यामध्ये किम जोंग उन यांच्या नेतृत्वाखालील वर्कर्स पार्टी ऑफ कोरियाने आणि त्यांच्या मित्र पक्षाने 99.93% मते मिळवून विजय मिळवलेला होता आणि ही पहिल्यांदाच आकडेवारी बाहेर आलेली आहे. महेंद्रसिंग धोनी हे महत्वाचं आहे. महेंद्रसिंग धोनी यांची भीम पेमेंट्स ऍपच्या ब्रँड अँबॅसेडर पदी नेमणूक झालेली आहे. ठीक आहे. माजी क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची भीम पेमेंट ऍपच्या सदिच्छा दूतपदी नेमणूक झालेली आहे. त्याच्यानंतर मोजतबा खामेनी इराणचे सर्वोच्च नेते म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. त्यांच्या वडिलांचं जे काही हत्या झालेली होती, अमेरिकेने जे काही इराण सोबत युद्ध सुरू केलेलं होतं त्यावेळेस आयतुल्ला अल खामेनी यांचं निधन झालेलं होतं. त्यांची जागा आता इराणचे सर्वोच्च नेते म्हणून किंवा इराणचे सुप्रीम लीडर म्हणून त्यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांची नेमणूक झालेली आहे. अशोक कुमार लाहिरी यांची नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे. महत्वाचं आहे, अशोक कुमार लाहिरी नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून नेमणूक झाले. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात. उपाध्यक्षपदी एखाद्या व्यक्तीची नेमणूक केली जाते. अशोक कुमार लाहिरी यांची नेमणूक झालेली आहे. देशाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. सुमन बेरी हे यापूर्वी उपाध्यक्ष होते, त्यांची जागा आता अशोक कुमार लाहिरी यांनी घेतलेली आहे. आणि आता रिसेंटलीच नीती आयोगाच्या CEO पदी निधी छिब्बर यांची नेमणूक झालेली आहे. दोन्ही नेमणुका लक्षात ठेवा, नीती आयोगासंदर्भात आहेत. लाहिरी सध्या पश्चिम बंगालमधील बालूरघाट मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. 15व्या वित्त आयोगाचे सदस्य देखील होते. त्यांनी इंडिया इन सर्च ऑफ ग्लोरी नावाचं पुस्तक देखील लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर नीती आयोगाबद्दल थोडक्यात आपण माहिती दिलेली आहे, ती वाचलेलीच असेल तुम्ही. संक्षिप्त नेमणुका बघूयात. संक्षिप्त नेमणुकामध्ये पण बरेचदा प्रश्न विचारला जातो. जॉन टर्नस हे ऍपलचे नवीन CEO म्हणून त्यांची नेमणूक झाली. जॉन टर्नस ऍपल जी कंपनी आहे त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक झालेली आहे. टिम कुक यांची त्यांनी जागा घेतलेली आहे. ठीक आहे. टिम कुक सध्या ऍपलचे CEO आहेत. त्यांच्या जागी जॉन टर्नस यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. बल्गेरियामध्ये रुमेन रादेव यांचा विजय झालेला आहे. बल्गेरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष रुमेन रादेव यांच्या प्रोग्रेसिव्ह बल्गेरिया या पक्षाने बहुमत मिळवलेलं आहे. रुमेन रादेव बल्गेरियामध्ये त्यांचा विजय झालेला आहे.
अजित आगरकर जे काही बीसीसीआयचं निवड समिती आहे, वरिष्ठ क्रिकेट निवड समिती, त्याच्या अध्यक्षपदी कायम ठेवलेलं आहे बीसीसीआयने अजित आगरकर यांना. वरिष्ठ क्रिकेट टीमच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अजित आगरकर यांना कायम ठेवलेलं आहे. रेमुवल्ड वडाग्नी यांची बेनिनचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे. बेनिन हा देश जो आहे त्या ठिकाणी रेमुवल्ड वाडाग्नी यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे. त्याच्यानंतर अजित कुमार मोहंती अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अजित कुमार मोहंती अणुऊर्जा विभागाचे जे सचिव असतात तेच अणुऊर्जा आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर त्यांची 2023 मध्ये नेमणूक झालेली होती. आता एप्रिलमध्ये त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पीटर मग्यार हंगेरीची निवडणूक त्यांनी जिंकलेली आहे. पीटर मग्यार यांनी हंगेरीची निवडणूक जिंकली. टीझा या पक्षाने ते निवडणूक जिंकलेली आहे. ठीक आहे. कार्लोस अल्कराज इन्फोसिसने त्यांची ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमणूक केलेली आहे. कार्लोस अल्कराज हे टेनिसपटू आहेत. त्यांची नेमणूक इन्फोसिस या कंपनीने आपला ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर म्हणून केलेली आहे. अनंत स्वरूप फिक्की ह्या संघटनेचे नवीन महासचिव झालेले आहेत. अनंत स्वरूप. त्याच्यानंतर सुसान कोयल ऑस्ट्रेलियाच्या नवीन लष्कर प्रमुख ठरलेले आहेत आणि ऑस्ट्रेलियाच्या लष्कर प्रमुख होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. त्यांचं नाव आहे सुसान कोयल. रोमन गोफमन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांचे लष्करी सचिव मेजर जनरल रोमन गोफमन यांची मोसाद या इस्रायली गुप्तचर संस्थेच्या संचालकपदी नेमणूक केलेली आहे. मोसाद ही इस्रायलची गुप्तचर संघटना आहे आणि ती जगातील सर्वात शक्तिशाली गुप्तचर संघटना म्हणून मानली जाते. तर त्या संघटनेच्या अध्यक्षपदी किंवा संचालकपदी रोमन गोफमन यांची नेमणूक झालेली आहे. प्रणय वर्मा यांची बेल्जियम आणि युरोपियन युनियन मध्ये भारताचे राजदूत म्हणून नेमणूक झाली. प्रणय वर्मा कुठं? बेल्जियम आणि युरोपियन युनियन मध्ये राजदूत म्हणून नेमणूक झालेली आहे. त्याच्यानंतर राजीव सिंग रघुवंशी यांची भारताचे औषध नियंत्रक म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. रघुवंशी. जोसे अँटोनिओ कास्ट आता रिसेंटली राज्यसेवा पूर्व परीक्षेला प्रश्न याच्यावरती येऊन गेला. चिलीचे 38वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी शपथ घेतली मार्च 2026 मध्ये. म्हणजे याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की आता रिसेंटली जे काही अलीकडच्या घडामोडी आहेत, लेटेस्ट घडामोडी आहेत, तो ट्रेंड सुरू झालेला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 मध्ये यांच्यावरती प्रश्न आयोगाने विचारलेला होता. चिलीचे 38वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. निझार अमेदी एप्रिल 2026 मध्ये इराकच्या संसदेने कुर्दिश राजकारणी आणि माजी पर्यावरण मंत्री निझार अमेदी यांची इराकचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून बहुमताने निवड केलेली आहे. निझार अमेदी इराकचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. सुनेत्रा पवार माहिती आहे महाराष्ट्राच्या ज्या उपमुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरलेल्या आहेत सुनेत्रा पवार. त्यांची आता महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे बिनविरोध. आणि या संघटनेच्या अध्यक्ष होणाऱ्या देखील त्या पहिल्या महिला अध्यक्षा ठरलेल्या आहेत किंवा पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. आधी हे पद अजितदादांकडे होतं. आता त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदाचे पदभार स्वीकारलेला आहे किंवा त्यांच्याकडे ते पद आलेलं आहे. त्याच्यानंतर धीरज सेठ यांची भारतीय लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांची दक्षिण कमांडच्या प्रमुख मध्ये, म्हणजे लष्कराचं जे काही सदर्न कमांड आहे किंवा दक्षिण कमांड आहे त्याच्या प्रमुखपदी संदीप जैन यांची नेमणूक झाली. धीरज सेठ यांची लष्कराचे उपप्रमुख म्हणून नेमणूक झालेली आहे.
ठीक आहे, उपप्रमुख म्हणून नेमणूक झालेली आहे. त्याच्यानंतर अनुटिन चर्नविराकुले सलग दुसऱ्यांदा थायलंडच्या पंतप्रधानपदी त्यांची नेमणूक झालेली होती. बुम जैथाई पार्टीचे ते नेते आहेत. इस्माईल ओमर गुएले जिबुतीचे अध्यक्ष, त्यांना 6व्यांदा ते निवडून आलेले आहेत. जिबुतीचे ते अध्यक्ष आहेत इस्माईल ओमर गुएले. ब्लँका व्लासिक क्रोएशियाची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती हाय जम्पर आहे. TCS वर्ल्ड 10K बेंगळुरू 2026 साठी इव्हेंट अँबॅसेडर म्हणून तिची नेमणूक झालेली आहे. क्रोएशियाची ती हाय जम्पर आहे, तिची नेमणूक झाली. नॅम ओरोसिन उक्रल मंगोलियाचे पंतप्रधान म्हणून त्यांची नेमणूक झाली. कृष्णा कुमार सिंह स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. चंचल कुमार माहिती आणि प्रसारण सचिवपदी नेमणूक झाली. मोहम्मद बाघर झोलगद्र इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव म्हणून नेमणूक झालेली आहे. मॅट ब्रिटिनी बीबीसीचे नवीन महासंचालक म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. बीबीसीचे ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे नवीन महासंचालक म्हणून मॅट ब्रिटिनी यांची नेमणूक झालेली आहे. त्याच्यानंतर KVR मूर्ती सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झाली. मोहन जोशी 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मोहन जोशी यांची नेमणूक झालेली आहे. महत्वाचं आहे, 101व अखिल भारतीय नाट्य संमेलन याचे अध्यक्ष म्हणून मोहन जोशी यांची नेमणूक झाली. हे पुढचं पण महत्वाचं आहे. सुदर्शन पटनाईक वाळू शिल्पकार आहेत, प्रसिद्ध वाळू शिल्पकार. त्यांना पद्मश्री पुरस्कार देखील अलीकडे मिळालेला होता. तर त्यांची राष्ट्रीय जनगणना 2027 ची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. अतिशय महत्वाचं आहे, येऊ शकतं. ओडिशामधील ते प्रसिद्ध वाळू शिल्पकार आहेत. राष्ट्रीय जनगणनाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. सध्या जी काही 2027 ची जनगणना चालू आहे. विक्रम दोराईस्वामी यांची चीनमधील भारताचे राजदूत म्हणून नेमणूक झाली. आर्यम नचमाई यांची NPCIL चे कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या महिला मुख्य अधीक्षक ठरलेले आहे. त्याच्यानंतर BP सिंग नौदल शस्त्रास्त्र महासंचालक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. सुधाकर दळेला यांची भारताचे ब्रिक्स शेर्पा म्हणून नेमणूक झालेली आहे. भारताचे ब्रिक्स शेर्पा म्हणून कोणाची नेमणूक झाली? सुधाकर दळेला. भारताकडे सध्या ब्रिक्सचं अध्यक्षपद आहे. नवी दिल्ली येथे भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्सची पहिली शेर्पा परिषद पार पडली. त्याचं अध्यक्ष स्थान सुधाकर दळेला यांनी भूषवलेलं आहे. शबा शॉल या पोलीस अधिकारी शबा शॉल काश्मीरमधील श्रीनगर येथील मध्यवर्ती कारागृहाच्या पहिला महिला अधीक्षक म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. पाऊ गॅसोल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या ऍथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी पाऊ गॅसोल यांची नेमणूक झाली. स्पॅनिश बास्केटबॉलपटू आहेत. स्पेनच्या बास्केटबॉलपटू पाऊ गॅसोल यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची जी काही ऍथलीट्स कमिशन आहे त्याच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेली आहे. दिनेश त्रिवेदी बांगलादेशमधील भारताचे पुढील उच्च आयुक्त किंवा हाय कमिशनर म्हणून दिनेश त्रिवेदी यांची नेमणूक झालेली आहे. आनंद कुमार पाल खर्च विभागात मुख्य सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झाली. काही महत्वाचं नाहीये तेवढं. डॉक्टर KM सोमशेखर यांची राज्यसभेच्या सचिवालयात सचिव म्हणून सोमशेखर यांची नेमणूक झालेली आहे. प्रीती सरन भारताच्या राजदूत आहेत. प्रीती सरन त्यांची आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्काबाबतच्या संयुक्त राष्ट्राच्या समितीवर पुन्हा एकदा निवड झालेली आहे. इकोसोक मध्ये ही न्यूयॉर्क मधील इकोसोक या ठिकाणी ही निवडणूक पार पडलेली होती. या समितीवर प्रीती सरन यांची नेमणूक झालेली आहे. संजय खन्ना यांची भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष म्हणजे BPCL चे अध्यक्ष व
व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक झाली. नॅस्कॉम फाउंडेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून UB प्रवीण राव यांची नेमणूक झालेली आहे. भूसंसाधन विभागाचे सचिव म्हणून नरेंद्र भूषण यांची नेमणूक झाली. दीप जेरीवाला अमेरिकेतील क्वांटम डिव्हाइसेस साठी UTORNL गव्हर्नन्स चेअर म्हणून त्यांची नेमणूक झाली. वीर विक्रम यादव डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनचे म्हणजेच DGCA चे महासंचालक म्हणून वीर विक्रम यादव यांची नेमणूक झालेली आहे. थॉमस पुकाडिल पुण्यातील ब्रिक नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सचे संचालक. पियुष आनंद नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स NDRF चे महासंचालक पियुष आनंद IPS अधिकारी आहेत. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सचे महासंचालक म्हणून त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. इंडिगो सध्या खूप चर्चेत आहे. त्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विली वॉल्श यांची नेमणूक झालेली आहे. अभिनव बिंद्रा भारताचा नेमबाज आहे. त्याने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या ऍथलेटिक कमिशनच्या उपाध्यक्ष पदाचा आपला कार्यकाळ संपल्याचं घोषणा केलेली आहे. मद्रास उच्च न्यायालयाचे 55 मुख्य न्यायाधीश म्हणून सुश्रुत अरविंद धर्माधिकारी यांची नेमणूक करण्यात आली. हे महत्वाचं आहे. न्यायमूर्ती लिसा गिल यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली. त्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश ठरलेल्या आहेत. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश ठरल्यात न्यायमूर्ती लिसा गिल. त्याच्यानंतर बुरा वामसी राममोहन पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्या ठिकाणी त्यांची नेमणूक झालेली आहे. ठीक आहे, प्रमुख नेमणुका आपल्या या ठिकाणी संपलेल्या आहेत. नेमणुकावरती हमखास एक प्रश्न असतो. फक्त 2 महिन्याच्या नेमणुका आहेत. तुम्हाला इयरबुक आणि त्याच्यानंतरच्या जे काही अंक आहेत त्याच्यातल्या सगळ्या नेमणुका प्रमुख नेमणुका करायच्या आहेत. नेमणुकावरती फिक्स प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. आता पुढचा आपला टॉपिक आहे निधन वार्ता. तो पण थोडासा फास्ट घेऊयात. निधन वार्तामध्ये जे काही महत्वाचे व्यक्ती असतात राष्ट्रीय पातळीवरचे किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचे त्याच्यावरती नेहमी प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, निधन वार्तामध्ये पहिलीच आपली महत्वाची न्यूज आहे. आशाताई भोसले यांचं निधन झालेलं आहे. आशाताईंना जेव्हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला होता त्यांच्यावर प्रश्न आयोगाने विचारलेला होता. 8 सप्टेंबर 1933 मध्ये सांगली जिल्ह्यातील गोर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. 12 एप्रिल 2026 ला मुंबईमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांनी पार्श्वगायन केलेलं आहे. काही चित्रपटामध्ये अभिनेत्री म्हणून देखील काम केलेलं होतं. त्यांचे पुरस्कार लक्षात ठेवायचे आहेत. मी नेहमी सांगत असतो जेव्हा एखाद्या महत्वाच्या व्यक्तीचं निधन होत असतं त्यावेळेस त्यांचे पुरस्कार आणि त्यांनी जर कुठलं पुस्तकं लिहिलेले असतील तर ते पुस्तकं बघत चला, कारण त्याच्यावरती प्रश्न नक्की विचारला जातो. पुरस्कार त्यामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार 2000 मध्ये भेटलेला आहे. पद्मविभूषण 2008 ला, बंगभूषण देखील भेटलेला आहे. 18 ला महाराष्ट्र भूषण भेटलाय 2021 ला. 2 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे. 18 महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळालेले आहेत. 9 फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले आहेत. ठीक आहे, पद्म पुरस्कारामधला पद्मविभूषण भेटलेला आहे. प्रमुख पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार 2000 साली त्यांना मिळाला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2021 ला मिळालेला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने 2011 मध्ये संगीत इतिहासातील सर्वाधिक रेकॉर्ड केलेली कलाकार म्हणून त्यांना मान्यता दिलेली होती. लता मंगेशकर यांच्या धाकट्या बहिणी आहेत. देशी व विदेशी भाषांमध्ये 12,000 पेक्षा जास्त गाणी गायलेली आहेत. त्यांनी 2013 मध्ये माई या हिंदी चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केलेलं आहे. ठीक आहे, त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये चुनरिया 1948 ला अजून चित्रपट आलेला होता. त्यामध्ये सावन आया हे पहिल्यांदा गाणं गायलेलं होतं. मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या स्मरणार्थ आशा भोसले एक्सलन्स अवॉर्ड सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार देखील मध्य प्रदेश सरकार देत असतं. आता आशाताईंच्या नावाने देखील आशा भोसले एक्सलन्स अवॉर्ड देण्याची घोषणा मध्य प्रदेश सरकारने केलेली आहे. त्याच्यानंतर एन भास्कर राव यांचं निधन झालेलं आहे. ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते असं विचारलं जाऊ शकतं. आंध्र प्रदेशचे ते माजी मुख्यमंत्री आहेत.
ऑगस्ट 1984 ते सप्टेंबर 1984 म्हणजे 31 दिवस त्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. राज्याच्या इतिहासातील हा सर्वात कमी मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ त्यांनी उपभोगला आहे. एन भास्कर राव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. अलेक्झांडर लिओनोव्ह यांचं एप्रिल 2026 मध्ये निधन झाले. रशियाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ, हा महत्वाचा मुद्दा आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे ब्रेन म्हणून त्यांना ओळखलं जातं. ब्राह्मोस क्षेपणास्त्र हे भारत आणि रशिया यांचा संयुक्त उपक्रम आहे. भारत आणि रशियाने हे क्षेपणास्त्र विकसित केलेलं आहे. ते क्षेपणास्त्र विकसित करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा होता, म्हणून त्यांना ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे ब्रेन म्हणून ओळखलं जातं. अलेक्झांडर लिओनोव्ह कोणत्या देशाचे शास्त्रज्ञ आहेत? रशियाचे. एनपीओ मॅश या रशियन संस्थेने सीईओ आणि मुख्य डिझायनर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. झिरकॉन हे क्षेपणास्त्र त्यांनी विकसित केलेलं आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र जे आहे ते रशियाच्या झिरकॉन या क्षेपणास्त्रावरच आधारित आहे. P-800 ओनिक्स आणि ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र त्या ठिकाणी विकसित केलेले आहेत. जिम व्हिटेकर माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले अमेरिकन नागरिक होते. त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांचं नाव आहे जिम व्हिटेकर. अमेरिकन एव्हरेस्टवीर होते. माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले अमेरिकन नागरिक होते, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मणिकुमार छेत्री हृदयरोग तज्ज्ञ होते. डॉक्टरांचे डॉक्टर या टोपण नावाने त्यांना ओळखलं जायचं. पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. पश्चिम बंगालचे होते मणिकुमार छेत्री. लिओनल जोस्पिन फ्रान्सचे माजी पंतप्रधान होते. 1997 ते 2000 या काळामध्ये फ्रान्सचं पंतप्रधान पद त्यांनी भूषवलेलं होतं. सोशलिस्ट पार्टी या पक्षाचे होते. के गोविंदा भट्ट यक्षगान कलाकार होते. कोण होते? यक्षगान कलाकार होते. यक्षगानच्या तेंकुथिट्टू परंपरेशी ते जोडलेले होते. संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळालेला होता, गोविंदा भट्ट यांना. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते विचारलं जाऊ शकतं, तर यक्षगान कलाकार होते, हे लक्षात ठेवा. चक नॉरिस हे अमेरिकन अभिनेता व मार्शल आर्टिस्ट होते. त्याच्यानंतर हर्मन कुल्के जर्मन इतिहासकार आणि भारत विज्ञान तज्ज्ञ होते. त्यांना पद्मश्री पुरस्कार देखील मिळालेला आहे. एशियाटिक सोसायटीचं सुवर्ण पदक देखील मिळालेलं आहे. हर्मन कुल्के असं त्यांचं नाव आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तकं हिस्ट्री ऑफ इंडिया, द कल्ट ऑफ जगन्नाथ अँड द रिजनल ट्रॅडिशन ऑफ ओरिसा, द देवराजा कल्ट असे त्यांनी पुस्तके लिहिलेली आहेत. त्याच्यानंतर के एम पन्नीकर यांचं केरळमध्ये निधन झालेलं आहे. प्रसिद्ध मार्क्सवादी इतिहासकार होते. अ कन्सर्न्ड इंडियन गाईड टू कम्युनलिझम असं पुस्तक आहे. अगेन्स्ट लॉर्ड अँड स्टेट, कल्चर अँड कॉन्शियसनेस इन मॉडर्न इंडिया, कल्चर आयडिओलॉजी अँड हेजेमनी, बिफोर द नाईट फॉल्स असे त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. प्रसिद्ध मार्क्सवादी इतिहासकार होते के एन पन्नीकर. के पी उन्नीकृष्णन माजी केंद्रीय मंत्री होते आणि दिग्गज राजकारणी होते. कोझिकोड केरळ येथे त्यांचं निधन झालं. 6 वेळा वटकारा मतदारसंघातून त्यांनी खासदार म्हणून निवडून आलेले होते. उत्सव चरण दास ओडिसी कलावंत होते. ओडिसी या नृत्याशी संबंधित होते. घोडा नाच त्यांनी सादर केला होता पहिल्यांदा त्यांच्या वडिलांसोबत. पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. एच के दुवा महत्वाचा आहे. एच के दुवा त्यांचं पूर्ण नाव आहे हरिकृष्ण दुवा. मार्च 2026 मध्ये निधन झालं. सरगोदा सध्या पाकिस्तानमध्ये आहे, त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता. त्यांनी वेगवेगळ्या न्यूजपेपर मध्ये काम केलेलं आहे. हिंदुस्तान टाइम्स, इंडियन एक्सप्रेस, द ट्रिब्यून ह्या प्रमुख न्यूजपेपर मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना मीडिया पर्सन गौरव, पद्मभूषण, दुर्गारत्न पुरस्कार, गोयंका पुरस्कार किंवा पंजाब विद्यापीठाद्वारे डिलीट पुरस्कार मिळालेला आहे. कुरुक्षेत्र विद्यापीठाचा सुद्धा डिलीट पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी डेन्मार्कमध्ये भारताचे राजदूत म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. डेन्मार्कमध्ये भारताचं राजदूत पद भूषवलं. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि एच डी
देवेगौडा यांचे माध्यम सल्लागार म्हणून देखील HK दुवा यांनी काम केलेलं आहे. अली खमेनी आपण बघितले, ही तारीख लक्षात ठेवा. या तारखेला इराण युद्ध सुरू झालेलं होतं. 28 फेब्रुवारी 2026 ला इराणची राजधानी तेहरान या ठिकाणी अमेरिका आणि इस्रायलने हवाई हल्ला केला होता. त्यामध्ये जे काही इराणचे दुसरे सुप्रीम लीडर आहेत अली खमेनी यांची हत्या झालेली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर प्राध्यापक TK ओमेन हे भारतीय प्रख्यात भारतीय समाजशास्त्रज्ञ आहेत. पद्मभूषण पुरस्कार त्यांना मिळालेला होता. त्यांचं निधन झालेलं आहे. त्याच्यानंतर काही संक्षिप्त निधन वार्ता बघूयात. ऑस्कर स्मिथ ब्राझीलचे प्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू आहे. ऑस्कर स्मिथ बास्केटबॉल खेळाडू, ब्राझीलचे टोपणनाव होली हँड या टोपण नावाने त्यांना ओळखलं जायचं. ब्राझीलचे बास्केटबॉलपटू आहेत, तेवढं लक्षात ठेवा. रॉबर्ट S. म्युलर तिसरे FBI चे माजी संचालक, अमेरिकन गुप्तचर संस्था FBI त्याचे माजी संचालक होते. हे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असं त्यांचं नाव म्हणजे त्या संस्थेचं पूर्ण रूप आहे. मोहसिना किडवई काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या होत्या. मोहसिना किडवई त्यांचं निधन झालेलं आहे. केंद्रीय मंत्रीपद त्यांनी भूषवलेली आहेत. चंद्रिका प्रसाद संतोखी सुरिनामचे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. चंद्रिका प्रसाद संतोखी 2020 ते 25 म्हणजे आताच सुरिनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. न्याय आणि पोलीस मंत्री म्हणून देखील काम केलेलं आहे. पक्ष त्यांचा प्रोग्रेसिव्ह रिफॉर्म्स पार्टीचे सदस्य होते. हा महत्वाचा आहे. 2021 मध्ये त्यांना भारताचा प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार मिळालेला होता. चंद्रिका प्रसाद संतोखी कोणत्या देशाचे राष्ट्रप्रमुख होते? सुरिनामचे राष्ट्रपती होते. N. रामचंद्रन प्रमुख भारतीय क्रीडा प्रशासक, 14 ते 17 दरम्यान भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. 8 ते 16 दरम्यान जागतिक स्क्वॅश फेडरेशनचे अध्यक्ष म्हणूनही काम त्यांनी केलेलं आहे. जोस एमिलिओ सांतामारिया रिअल माद्रिद संघाचे दिग्गज फुटबॉल डिफेंडर होते, म्हणजे फुटबॉलपटू होते. रिअल माद्रिद संघाचे होते, हे लक्षात ठेवा. उरुग्वे मध्ये त्यांचा जन्म झाला. अबू हसेम खान चौधरी कोलकाता येथे त्यांचं निधन झालेलं आहे. माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे नेते होते. डालू बाबू म्हणून प्रसिद्ध होते ते. केंद्रीय मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केले. नीला भागवत शास्त्रीय गायिका संगीतकार होत्या. त्या एप्रिल 2026 मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. ग्वाल्हेर घराण्याशी संबंधित होत्या नीला भागवत, हे लक्षात ठेवा. विजयपत सिंघानिया रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचं मुंबईत निधन झालं. द कम्प्लीट मॅन या आयकॉनिक प्रतिमेशी जोडलेला चेहरा म्हणून सर्वत्र ते परिचित होते. स्तुतोमू सिबायामा जपानचे ज्येष्ठ अॅनिमे दिग्दर्शक होते. जपानचे होते, अॅनिमे दिग्दर्शक होते. प्रसिद्ध जी मालिका आहे डोरेमॉन, त्याने डोरेमॉनच्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केलेलं आहे. स्तुतोमू शिबायामा. त्याच्यानंतर प्रशांत बोस सर्वोच्च महोदय नक्षलवादी नेता होता, त्यांचं निधन झालेलं आहे. कुशल दास ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे माजी सरचिटणीस होते, त्यांचं निधन झालं. त्याच्यानंतर सय्यद हबीबुल्ला हसन हमीद माजी फॉरवर्ड खेळाडू होते फुटबॉलचे, हे सुद्धा फुटबॉलशी संदर्भात आहे. सय्यद हबीबुल्ला हसन हमीद. त्याच्यानंतर KG जॉर्ज 1965च्या भारत पाकिस्तान युद्धात वीर चक्र त्यांना मिळालेलं होतं. KG जॉर्ज यांचं 95व्या वर्षी कोट्टायम केरळ या ठिकाणी निधन झालेलं आहे. 1911 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय लष्कराच्या कॉर्प्स ऑफ सिग्नल महत्वाच्या युनिटमध्ये त्यांनी काम केलेलं होतं. ठीक आहे. KG जॉर्ज. या ज्या काही निधन वार्ता आहेत त्या संपलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपला जो 10वा टॉपिक आहे क्रीडा घडामोडी, तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊयात. याच्यानंतरचे जे टॉपिक आहेत ते फार महत्वाचे आहेत. क्रीडा घडामोडी असेल, त्याच्यानंतर पुरस्कार असेल, शासकीय योजना असतील,
अत्यंत परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे टॉपिक आहेत. याच्यापूर्वी जे पहिलं लेक्चर घेतलेलं आहे त्याला खरंच खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. याही लेक्चरला तुम्ही तसा प्रतिसाद द्याल ही अपेक्षा. फक्त कमेंट करत चला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय नाही. थोडंसं कमेंट केल्यावर मला पण थोडं चांगलं वाटेल की तुमच्या काहीतरी प्रतिक्रिया येतात. त्यामुळे मला पुढचे लेक्चर रेकॉर्ड करायला थोडंसं प्रोत्साहन मिळेल. चॅनलवर या नवीन आलेला असाल एमपीएससी मंत्रावर तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवर त्याचं नोटिफिकेशन प्राप्त होईल. आपलं एमपीएससी मंत्र नावाचं चॅनल आहे ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. त्या ठिकाणी वेगवेगळे बुकच्या संदर्भात असतील किंवा इतर अपडेट्स आपण देत असतो. ठीक आहे, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.